नमस्ते भारत. आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. सध्या मी जालना जिल्ह्यातील जे आहे अंतरवली सराटी या गावामध्ये आहो आणि माझ्या पाठीमागे आपण बघू शकता हे एक सरपंच आहे अंतरवली सराटीचे. त्यांच्या या मळ्यामध्ये जे आहे नुकतीच मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद झालेली आहे. कारण उद्या जे आहे 30 मे पासून जे आहे मनोज दादा जे आहे आंदोलनाला बसणार आहे, उपोषणाला बसणार आहे. पण मात्र आज जी आहे विखे पाटील यांनी भेट दिलेली आहे. त्यांच्यासोबत जे आहे प्रसाद लाड सुद्धा होते. बरेच जवळपास 1 ते 1.5 तास जे आहे चर्चा झालेली आहे. मनोज दादांनी सुद्धा आपल्या काही मागण्या आहे मंत्र्यासमोर ठेवलेल्या आहे आणि मंत्र्यांनी सुद्धा आपण काय काय केलं ते सुद्धा या ठिकाणी सांगितलेले आहे. आंदोलकावर काही गुन्हे दाखल झालेले होते, ते सुद्धा काही गुन्हे मागे घेण्यात आलेले आहे. काही प्रमाणात काही गुन्हे गंभीर गुन्हे आहेत, ते अजून काही मागे घ्यायचे. अशा अनेक चर्चा या ज्या आहे पत्रकार परिषदमध्ये लाईव्ह डिबेट जे आहे विखेदादा पाटील आणि मनोजदादा जरांगे यांची झालेली आहे. आणि शेवटी जे आहे ज्या मनोजदादांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्याचं जे आहे आता काही वेळातच मनोजदादा जरांगे यांना ते सांगणार आहे. त्या वेळेस जे आहे मनोजदादा जरांगे पाटील यांची पुढची दिशा ठरणार आहे. पण मात्र जर समजा मनोजदादांना जर समजा त्यांच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर उद्यापासून जे आहे मनोजदादा जे आहे नक्कीच उपोषण करणार आहे असं चिन्ह दिसते. पण एकंदरीत जर सरकारनं जर त्या मनोजदादा जरांगे पाटील यांच्या जर मागण्या मान्य केल्या तर उपोषण जे आहे ते स्थगितही होऊ शकतं. पण आता बघूया, आणखी वेळ आहे. आज जवळपास 6:45चा वेळ झालेला आहे. आणखी 1-1.5 तासामध्ये काय चर्चा होते ते बघण्या योग्य आहे. तर आजची जे पत्रकार परिषद जी आहे WH न्यूजनं ही पूर्ण लाईव्ह सुद्धा दाखवलेली आहे. तरीसुद्धा तुम्ही हे संपूर्ण पत्रकार परिषदमध्ये काय नेमकं कोण काय बोलले ते तुम्ही ऐकून घ्या. त्यांच्या विविध केलेल्या मागण्यासंदर्भात त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. माझ्या समवेत माझे सहकारी मान्य आहेत, जे संभाजीनगरचे चितोळी साहेब आहेत. त्यांनी जे मोठे उपस्थित केलेले आहे, उदाहरणार्थ विशेष करून जात प्रमाणपत्र देण्याबद्दल प्रक्रिया अतिशय गतीने सुरू आहे आणि त्यामुळे आज प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही ही आपण त्या ठिकाणी वेगाने केली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. ही प्रमुख मागणी मागच्या आंदोलनाच्या वेळी होती आणि राज्य सरकारनं त्यासाठी आवश्यक निर्णय करून आपण ते दाखले देण्याबद्दल कार्यवाही सुरू केली होती. त्यामध्ये जी काही आकडेवारी जी आहे माझ्याकडे ती नंतर मी सांगेल त्यांना. किती प्रमाणपत्र, किती लोकांचे अर्ज आले, किती प्रमाणपत्र दिलेत, तर आणखीन खरं गती देण्याची आवश्यकता होती. म्हणून मागच्या काही महिन्यांमध्ये आमच्या सातत्याने होणाऱ्या बैठकामध्ये आपल्या संभाजीनगरचे जे विभागात आयुक्त आहेत या सगळ्या कामामध्ये गती येऊन आपल्या विशेष करून मोठ्या प्रमाणात जात प्रमाणपत्र देण्यामध्ये सुलभता येईल. हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी सुरू होताना, कारण हा सगळा एक नंबरचा विषय होता, कारण आपल्याकडे नोंदी नाही पण नंबर आहे. काही ठिकाणी वंशावळी आपल्याला अर्जदारांना त्या ठिकाणी दाखले देता आले. त्यांनी मागे एक तक्रार केली होती कन्नडच्या उपविभाग अधिकाऱ्याबद्दलची. आज त्या अर्जदार मी संभाजीनगरला बोलवले होते. वस्तुनिष्ठ माहिती आम्ही घेतली आणि वस्तुस्थिती बरोबर आहे की वैश्विक समितीने मान्य केलेली
त्यांची जी त्यांची जे जात प्रमाणपत्र मान्य केलेलं होतं ते उपविभागीय अधिकाऱ्यांनी अमान्य केलं. नंतर मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील झालं. जिल्हाधिकाऱ्यांनी वंशवाद समितीचा निर्णय कायम केला. ऑक्टोबर 2025 पासनं तो प्रकरण कन्नड प्रांताकडे प्रलंबित होतं. त्याचा मी आज आढावा घेतला आणि निश्चितपणे हे सांगायला हरकत नाही की अधिकाऱ्याच्या निष्क्रियतेमुळं या प्रमाणपत्र देण्यामध्ये काही अडथळे तयार झाले होते. आज त्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात त्यांच्या विरुद्ध कारवाईच्या सूचना विभाग आयुक्तांना दिलेल्या आहेत आणि तरी आता बैठक होणार म्हणून काल परवाच ते जात प्रमाणपत्र द्यायला मंजुरी दिली होती. पण शेवटी कालावधी जो होता ऑक्टोबर पासून तर हा मे एंडला आपण आहोत, एवढा विलंब लागायला नको. अशा सगळ्याच जिल्ह्यांमध्ये थोड्याफार फरकानं हा प्रश्न असेल असं वाटतं मला. मी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की काही सॅम्पल केस आपण करा प्रत्येक तालुक्यात जाऊन आपल्या जिल्ह्याच्या. कारण जी समिती आपण तयार केली होती गाव पातळीवर, मग त्यांना आपण सूचना दिल्या होत्या की दौंड्या द्या, लोकांमध्ये जागृती करा. काही ठिकाणी झालं, काही ठिकाणी घडलं नाही. साधारण आतापर्यंत समिती गठीत होण्यापूर्वी साधारण 2.5 लाख दाखले दिले होते, प्रमाणपत्र दिले होते आणि समिती गठीत झाल्याच्या नंतर साधारण 61,000 प्रमाणपत्र दिले गेले. पण त्याला जे काही समाधानकारक काम होत नाही असा तो त्यांचा जो आक्षेप आहे त्याबद्दल निश्चितच मी त्यांच्या मताशी सहमत आहे की आणखी शीघ्रगतीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे. म्हणून संभाजीनगर विभाग आयुक्तांनी SOP तयार केले आहेत. मी म्हटल्याप्रमाणे आम्ही त्याबद्दल आता मार्च पासून त्याला थोडी गती देण्याचा प्रयत्न झाला आहे. अजूनही म्हणावं तशी गती मिळाली नाही, परंतु निदान एक पाऊल पुढे आपण टाकलेलं आहे. मला वाटतं पुढच्या काही महिन्यांमध्ये आवश्यक निश्चितपणे चांगले निकाल मिळतील याची खात्री मी या निमित्तानं त्यांना देऊ इच्छितो. मी माझे कालही आणि आजही न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती चर्चा झाली. त्यांच्या आता गोव्याचे लोक आयुक्त म्हणून नियुक्त झाली, तरी त्यांनी आपला आग्रह म्हणून या उपसमितीच्या कामासाठी त्यांनी वेळ द्यायचं ठरवलं आहे आणि आणखीन मग ह्या कामामध्ये गती कशी देता येईल त्यासाठी मी स्वतः लक्ष घालतो हे त्यांनी आता आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. आता गुन्हे जे यामध्ये आंदोलनात दाखल झाले साधारण 681 गुन्हे होते माझ्या माहितीप्रमाणे, ते आकडे माझ्याकडे आहे आणि साधारण त्याच्यामध्ये गुन्हे जे दाखल करण्यात आले होते त्याच्यामध्ये 681 पैकी 668 पैकी आपण 567 गुन्हे या ठिकाणी मागे घेतलेले आहेत आणि आणखीन कोर्टामध्ये 191 साधारण गुन्हे प्रलंबित आहेत. कोर्टाच्या प्रक्रियेनंतर ते मागे घेण्यात येतील. काही प्रमुख मला वाटतं 60 गुन्हे राहतील 668 पैकी की ज्यामध्ये थोडं गंभीर स्वरूपाचे त्याच्यामध्ये चौकशीमध्ये काही आक्षेप होते, तर त्यातूनही काही मार्ग काढता येईल का म्हणून आम्ही त्या संदर्भात सातत्यानं विचार करतोय की शेवटी आता दुर्दैवानं काही घटना घडल्यात, लोकांचा रोष होता, पब्लिक अँगर झाला म्हणतो आपण, त्याच्यातून मग काही बाबतीत गुन्ह्यामध्ये काही शिथिलता करता येईल का आपल्याला, अशा बाबतीमध्ये आम्ही विचार करतोय. पण जवळजवळ 90% पेक्षा जास्त गुन्हे आपण मागे घेतलेले आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदय सातत्याने त्याचा आढावा घेत आहेत आणि त्यांच्या केवळ पाठपुरामुळेच मला वाटतं हे सगळे आतापर्यंतची प्रक्रिया आपण इतक्या शीघ्र गतीने करू शकलेलो आहोत ते मला आपल्याला सांगितलं पाहिजे. ज्या वारसदारांना जे काही शहीद झालेले कुटुंब आहे, जे आपले कार्यकर्ते आहेत त्यांच्या कुटुंबाला सानुग्रह आणून देण्याचं 100% जवळजवळ काम पूर्ण झालेलं आहे. 269 लोक होती, 269 कुटुंबाला
अनुदान देण्यात आलेलं आहे. 100% पूर्तता केली आहे. आता शहीद कुटुंबातल्या पाल्यांना नोकरी देण्यासंदर्भातला मुद्दा होता. आता त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये काही मुलांना नोकऱ्या मिळाल्यात आणि काही लोकांनी ते महामंडळाच्या नोकऱ्या नाकारलेल्या आहेत. म्हणून आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी यामध्ये त्यांना सामावून घेण्यासंदर्भात आता आमचा पाठपुरावा सुरू आहे आणि मला वाटतं लवकरच त्याबाबतीत निर्णय होऊन जाईल. अशा सगळ्या विषयाबद्दल माननीय जयंत पाटील साहेबांनी जो मुद्दा अनेक मुद्दे उपस्थित केलेत. शासन त्यांच्या भावनेचा आदर करत या सगळ्या विषयामध्ये पाठपुरावा करतच आहे. शेवटी समाज बांधवांना न्याय दिला पाहिजे की जेवढी त्यांची भूमिका आहे तीच भूमिका आमची सुद्धा आहे, राज्य सरकारची भूमिका आहे. आणि वेळोवेळी या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी या संदर्भात या प्रश्नाच्या सोडवणूक करण्यामध्ये सरकारची बांधिलकी अधोरेखित केलेली आहे. आता EWS जाऊन आता ECPC आलेला आहे, त्यामुळे आणखीन त्यामध्ये मोठी संधी आपल्या मुलांना मिळालेली आहे. आता मान्य सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय आहेत, त्यामुळे आपल्याला या बाबतीमध्ये काही सरकारला भूमिका घ्यावी लागली. मला वाटतं जे काही 58 लाख नोंदीचा जो उल्लेख सातत्यानं करतायत त्या राज्याच्या बाबतीमध्ये खरं त्या विशेष करून माहिती होती, नोंदी होत्या, परंतु जवळजवळ 12 लाखाच्यापर्यंत प्रमाणपत्र त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहे आणि ही प्रक्रिया चालूच आहे. पण जो सातत्यानं आक्षेप होता की लोक अर्ज करत नाही, अर्ज येत नाही, तर हे असे अर्ज येत नाही ह्या सबबीखाली दाखले देता येत नाही हे म्हणणं काही फारसं संयुक्तिक नव्हतं. मी आज स्वतः विभाग आयुक्तांना फेब्रुवारीमध्ये काही सूचना केल्या होत्या आणि आता जे नवीन विभागीय आयुक्त आले त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे की पुढच्या काही 2-3 महिन्यामध्ये मी स्वतः जिल्ह्याने दौरे करून या संदर्भात आपण अधिकाधिक दाखले कसे उपलब्ध होतील त्यासाठी कालावधी त्यांनी मला सांगितलं मला द्या, मी 100% कामी करून आम्ही त्या बाबतीमध्ये काहीतरी चांगलं काम आम्ही करून दाखवू शकतो असं आश्वासन दिलेलं आहे. मला वाटतं या सगळ्या पार्श्वभूमीवर माननीय जयंत पाटलांनी मुंबईच्या आंदोलनामध्ये उपस्थित केलेले मुद्दे यावरही सरकारने आता काही आवश्यक कार्यवाही केलेली आहे. असं दावा करणार नाही की 100% कारवाई झाली आहे, परंतु समाज बांधवांचा आदर करत त्यांनी जे या संदर्भात उचललेले जे पाऊल आहेत त्याकरता आम्ही सकारात्मक आहोत. मागण्या मान्य करण्यामध्ये कुठलाही संकोच नाही. काही सरकारचं पुढे त्यासाठी पुढं मागं करण्याचा प्रश्न नाही. मीच त्यांना विनंती करणार आहे की आणखी सरकारच्या बाबतीत सरकारकडून काय भूमिका त्यांची अपेक्षित आहे ती जर मला समजली तर जे कामी आतापर्यंत केलेलं काम किंवा आणि त्यांनी आता मुद्दे उपस्थित करतील त्या संदर्भातलं काम आम्ही केलेली कार्यवाही आणखी त्याचं स्पष्टता मला या निवेदन देता येईल. तर मराठा आणि पुणे मंत्रालय स्थापन करण्याची नव्याने आहे नाही तर काय सुरुवातीला तशा प्रकारचा विचार मागणी नव्हती, पण अशा प्रकारचं मंत्रालय स्थापन करता येईल का? कारण आपल्याला त्याच्यामध्ये काही घटनात्मक तरतुदीचा अभ्यास करावा लागेल, त्याचं मी लगेच काही भाष्य करू शकणार नाही. सातारा संस्थांचं गॅजेट GR काढण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे या आंदोलनात. हे सातारा सातारा गॅजेटबद्दल काय झालंय, आमच्या दृष्टीने हैदराबाद गॅजेट आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्याचं कंटेस्ट झालं. मुंबई उच्च न्यायालयामध्ये काही लोकांनी प्रयत्न केला, त्याला स्थगिती मिळाली नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये काही लोक हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणी विरुद्ध गेले, तिला स्थगिती मिळाली नाही. आता एका बाजूला हे हैदराबाद गॅजेटचं आणि उच्च न्यायालयामध्ये आता प्रकरण सुनावणी करता असताना जो विधिवाय न्याय विभागात सल्ला मिळालेला आहे की आता आपण जर सातारा गॅजेटची तयारी झालेली आहे, अभ्यास पूर्ण झालेला आहे, तर ते करताना एक गॅजेटच्यावरच उच्च न्यायालयामध्ये
प्रकरण सुरू असताना आपण जर दुसरं गॅजेट प्रसिद्ध करायला गेलो तर एखाद्या वेळी मान्य न्यायालय काही वेगळी भूमिका घेऊ शकते का, हे सुद्धा नुकसान आपण याला सुद्धा स्थगिती मिळेल अशी साधारण चर्चेमध्ये समोर आलेला मुद्दा आहे. म्हणून असं काही नाही की सातारा गॅजेट अंमलबजावणी करणे शासनाची इच्छा नाही. मान्य पुरकुडवार जे विभाग आयुक्त होते पुण्याचे, त्यांनी विशेष अभ्यास केला आहे, तयारी केलेली आहे. पण एकदा एक गॅजेटच्या संदर्भात हैदराबाद गॅजेटच आज न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. म्हणून आम्ही जरा या बाबतीमध्ये आपलं पुढे अडथळा येऊ नये यासाठी आम्ही शासन त्या बाबतीमध्ये एक सावध भूमिका घेतलेली आहे. कुणबी प्रमाणपत्र तर दिले जातात ना, कास्ट व्हॅलिडिटीमध्ये मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. यासाठी आणि आता कास्ट व्हॅलिडिटीमध्ये काय झालं की प्रमाणपत्र मिळतात, आपण मुद्दा बरोबर आहे. कास्ट व्हॅलिडिटी ज्या आहेत तर त्याच्यामध्ये काही ठिकाणी अशा अडचणी आहेत. आता आपल्या राज्यात काय झालंय, कास्ट व्हॅलिडिटी समित्या ज्या आहेत त्यांना कॉन्स्टिट्युशनल पॉवर दिलेला आहे. मग त्या न्यायिक पॉवर्स त्यांना डायरेक्शन आपण देऊ शकत नाही, असं कायदा आहे. आपल्या अधिकारी नेमकं आपण दिले. मी महसूल मंत्री असताना त्यावेळी मी एक प्रस्ताव केला होता की या कास्ट व्हॅलिडेशन समित्या बरखास्त करून टाकायची, त्याची आवश्यकता नाही आता आपल्याला. तर बऱ्याच राज्यांमध्ये थेट तहसीलदार अधिकार दिले गेलेले आहे. पण आपल्या एक राज्यात जुनं प्रकरण झालं होतं माधुरी जाधव काहीतरी असं की ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन आपण सरकारने ॲफिडेव्हिट केलं होतं आम्ही अशा समित्या तयार करतो. जुने प्रकरण आहे, त्यामुळे आपल्यावरती बंधन आलं. आता मान्य सर्वोच्च न्यायालयापर्यंत परत एकदा आपण रिव्ह्यू ॲप्लिकेशन देऊन आता जी आवश्यकता राहिली समित्यांची अन्य राज्याप्रमाणे थेट पुन्हा तहसीलदारपर्यंतच ते अधिकार द्यावेत असा एक प्रस्ताव मी मुख्यमंत्र्यांना तशी विनंती करणार आहे. त्यामुळे कास्ट व्हॅलिडिटी जो विषय आहे हा काही निश्चित जात प्रमाणपत्र सगळ्याच बाबतीमध्ये आहे. बेसिकली आता मुलांचे ॲडमिशन्स आता आहेत किंवा जास्त काळ तू खरं म्हणजे असं तरी आपल्या निवडणूक करता जास्त लागतो. ग्रामपंचायत पंचायत समिती वगैरे आपल्याकडे त्याला जास्त महत्त्व आहे कास्ट व्हॅलिडिटी करता आणि सरकारी नोकऱ्याकरता विशेषतः लागणार आहे. परंतु याची आवश्यकताच नाही असं माझं मत. महसूल मंत्री असताना तो प्रयत्न केला पण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय त्याला बाधित होता म्हणून मी अभ्यास करतोय त्याच्यामध्ये. पण आता अन्य राज्य जर या पद्धतीने पुढे जाऊ शकतं तर आम्ही सुद्धा आता त्याची आवश्यकता राहिली नाही राज्याला. एक स्वतंत्र अर्ज मूक केला सर्वोच्च न्यायालयामध्ये तसं ही समिती बरखास्त करून पुन्हा अधिकारी तहसीलदार देऊ शकतो का, आम्ही तपासून पाहतो. आम्ही मुख्यमंत्र्यांनी तशी विनंती केली आहे. आता जून महिन्यामध्ये ऍडमिशन होणार आहे तर त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना कुणबी प्रमाणपत्र ते लागणार आहे आणि व्हॅलिडिटी सुद्धा दिली जात नाही. व्हॅलिडिटी सुद्धा वेळ लागतो. सरकार यासाठी काय तातडीने पावलं उचलणार आहे? नाही आता म्हणून त्याला आपण त्याप्रमाणे जे मगाशी तुम्हाला जे सरकारने मला कन्नडच्या बाबतीमध्ये एक मुद्दा उपस्थित करताना मी त्यांच्या माध्यमातून पाहिलं होतं होताना म्हणून ती दखल घेऊन आपण ताबडतोब त्याचा आढावा घेतला. मी आज कन्नडचे प्रांत बोलवले होते, ते ज्या लोकांची व्हॅलिडिटी थांबवली होती त्यांना बोलवलं होतं. ते वस्तुस्थिती होती की अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावरती घडलं होतं. अशा मग सर्रासपणे व्हॅलिडिटी थांबल्या जातात का, तर ते माननीय विभागीय आयुक्तांना मी आज सूचना केलेल्या आहेत की 2-3 वेळा आमच्या बैठका झाल्या VC होतात राजभाषात. पण या पार्श्वभूमीवर आता ज्या पुढच्या 15 दिवसामध्ये याच्यावर थोडं युद्ध पातळी काम करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आपण म्हणतात तो मुलांच्या ॲडमिशनचा मुद्दा आहे, तो आपल्याला त्यातून त्यांना कसं दिलासा देता येईल आमचा प्रयत्न राहील. या बाबतीमध्येच जरांगे पाटलांनी असं म्हटलं होतं की बाबा या अधिकाऱ्यांना जर मुलं विचारायला गेले प्रमाणपत्र द्या, ते अधिकारी सांगतात की हे सगळं वरूनच थांबवले, वरून काही सूचना आलेल्या नाही, अशा पद्धतीचे उत्तर अधिकारी देतात असं जरांगे पाटील. असं वरून कुणी काही सांगितलेलं नाहीये. हा विनाकारण गैरसमज झालेला आहे की वरून काय सांगितलेलं आहे. आता आपण 3 लाख जर दाखले दिलेले आहेत, आता वरून जर सांगितलं असं वरून दाखले मिळाले असते. खाली जर यंत्रणेमध्ये आता उदाहरणार्थ मी कृषी मंत्री असताना त्यावेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या कुटुंबांना आपण मदत देण्याकरता ज्यावेळी आम्ही प्रस्ताव मागवायचो त्यावेळी आमच्या अधिकारी मला सांगायचे की कागदपत्र पूर्तता झाले नाही, कागदपत्राची अपूर्तता आहे. मग मी तो निर्णय केला की त्याच्या कुटुंबात दुःखाची घटना आहे आणि तुम्ही अपेक्षा करता का, मग गावात कृषी काय करतो. मग आम्ही कंपल्सरी आता शेतकऱ्याने घरी जाऊन ती कागदपत्र पूर्तता करून घ्यायच्या सूचना दिल्या आहेत. आता मग ते काम बहुतेक प्रकरणं वेगात निघाली, प्रलंबित काय फारसे झालेली. तर संवेदनशील पाहिजे यंत्रणा, तर त्या यंत्रणाच्या गावात आपण नेमलेल्या आहेत त्याला थोडंसं टास्क मास्टर म्हणून काम करावं लागेल. मी त्या मतदारसंघातील आमदार महोदयांनी पत्रावरून विनंती केलेली आहे की तुमच्या मतदारसंघातील या कास्ट व्हॅलिडेशनमध्ये जे प्रमाणपत्र देण्याबद्दल तुम्ही शीघ्रगतीने काय आढावा घेता, महिन्यात आढावा घ्या
लवकर त्याची कारवाई होईल पहा. आणि जर तुम्हाला वाटली अडचण काही तर मग यायच ना अध्यक्ष म्हणून मला माझी संपर्क करा. पण आमचे आमदार मोदी लक्ष घालतायत. पण आणखीन मला वाटतं मी आणखीन त्यांच्याशी परत बोलेल की या विषयामध्ये आणखीन त्यांनी प्रभावीपणे काम करण्याची आवश्यकता असेल त्यांना विनंती करणार आहे. तुम्ही चर्चा करण्यासाठी आलेला आहात. त्यांच्या अनेक मागण्या आहेत, तुम्हाला त्या सर्व माहिती आहे. त्यामधल्या कुठल्या सोडवण्याच्या पर्यंत आलेल्या आहेत? मी आता गुन्हे माग घेण्यासंदर्भात मी सांगितलंय 90% जवळ गुन्हे माग घेतलेले आहेत. पण काही गुन्हे इतके गंभीर स्वरूपाचे होते, त्या ठिकाणी घरं जाळली गेली वगैरे. त्यामध्ये आता काही कर्मचारी कमी करता येतील हा फक्त मुद्दा आहे. आता त्या न्याय व विधी व न्याय बघायची चर्चा करून करू. नोंदीवरून थोडासा संभ्रम आहे. नेमक्या किती नोंदी शासनाने म्हणजे नोंद आढळलेली आहे? तर कोणी 58 लाख म्हणतंय, कोणी 14 लाख म्हणतंय, 12 लाख म्हणतंय. नेमका शासनाचा आकडा खरा किती आहे नोंदींचा? एकंदरीत पहिल्यापासून आतापर्यंतच आहे की मग हा आंदोलनानंतर? हे 3 वर्षाचा आहे का तो आपल्या पासूनचा? साधारण समिती स्थापन झाल्यापासून म्हणजे जेव्हा शिंदे समिती स्थापन केली, साधारण माझ्या माहितीप्रमाणे एकूण नोंदी संख्या होती 49,000. त्यात कुटुंबाची संख्या होती 3,08,898. 3,08,898 लोकांचे अर्ज प्राप्त झाले. त्याची 3,02,251 लोकांना दाखले मिळाले. नाकारले अर्ज संख्या 427 आहे. एकूण नोंद किती आढळल्या? 49,078. 49. या 3 वर्षामध्ये. आणि आपण समिती स्थापन झाल्यानंतर आमच्याकडून 61,230 प्रमाणपत्र देण्यात आले. म्हणजे मला वाटतं या सगळ्या एकूण प्रक्रियेमध्ये आम्ही जे काय कार्यवाही करतोय नोंदीचा उल्लेख केला जातो वारंवार. नवीन जी GR काढतो तुमच्या गायच्या स्तरावर की 22-23 ती नवीन स्वीकार केला कार्यपद्धती मला वाटतं संपल्या. काम करून बरोबरच लोक काढला सगळ्या पद्धत दिलं मान्यता सुद्धा गेला कारवाई सुरू करा त्याची वाटून झाली. सर 58 लाखाच्या नोंदीचा उल्लेख केला जातो वारंवार. 49 की 50? नाही तो नोंदी आपण सगळ्या राज्याचा एकूण आकडा आपण सांगतो 49. त्यामध्ये जेवढ्या नोंदी आपण राज्यातून दिलेल्या आहेत त्यापैकी प्रामुख्यानं ही जी आपल्या मराठवाडा विभागातली जी आकडेवारी मी आपल्याला सांगितली. नाही राज्यभरातली आकडेवारी राज्यभराची किती आकडेवारी? 53 लाख होती. परंतु मराठवाड्यामध्ये आतापर्यंत एक संपूर्ण राज्यामध्ये आतापर्यंत किती दाखले वितरित झाले न्यायमूर्ती शिंदे समितीच्या स्थापनेपासून 7/9/2023 पासून तर 19/2/2026 अखेर राज्यामध्ये वितरित दाखले 12,96,000. त्यामध्ये मराठवाड्यामध्ये वितरित दाखले जे आहेत ते 3,02,51 मग आकडा 3,02,51. आणि माझी अध्यक्ष समिती गठीत केल्यानंतर 61,200. आता 961 गुन्हे दाखल झाले होते. त्यामध्ये 860-830 गुन्हे मागे घेण्याची शिफारस आहे. आणि गुन्हे जे मागच घेऊ शकत नाही आपण या 961 मध्ये असे 64. अशा पद्धतीने तो सरकारच्या करता तो आमच्या दैनंदिन आम्ही आढावा घेतोच त्याचा ना. हैदराबाद गॅझेटनुसार किती नोंदी सापडल्या? 61,000. हैदराबाद गॅझेट प्रमाणे 61,000 आहे. आकडेवारीनं अजून संभ्रम आहे की राज्यभरामध्ये नेमका किती आकडा आणि मराठवाड्यामध्ये किती आकडा सांगितलं आढळून तुम्हाला आला? मी.
एकटे सांगितलं अजून शिंदे बोला. शिंदे समिती स्थापन झाल्यापासून एकंदरीत राज्यभरामध्ये किती नोंदी सापडल्या आणि मराठवाड्यात तुम्हाला किती दिलं नोंदी? त्याचं ते. आम्ही चर्चा सुरू करतो बरं. त्याचं काय होईल मग तुमचं करून टाका काम. साहेब 328 प्रमाणपत्र वितरित. हे आता आकडेवारी तुम्ही सांगितली त्यांना माझ्या समोर आहे 200 एक्सेस झालं. पण ते सुद्धा काही जिल्ह्यामध्ये थोडं काम कमी आहे. म्हणजे धाराशिवमध्ये काम कमी आहे, परभणी हिंगोलीमध्ये काम कमी आहे. मॅक्झिमम काम बीड जिल्ह्यात झालेलं आहे. आता ती चर्चा लागली तर आम्हाला चर्चा करून द्यायची काय ना म्हणजे काय होईल ते गैरसमज संभ्रम म्हणजे तो ते राहायला नको कोण. माझं पहिलंच म्हणणं आहे हा, आतापर्यंत महाराष्ट्रात म्हणजे 3 वर्ष आता 29 ऑगस्टला 3 वर्ष पूर्ण होते या आंदोलनात. ते आंदोलन सुरू झाल्यापासून राज्यात नोंदी सापडलेत की ते आकडेवारी येतात माझ्याकडे. पण जे शिंदे समितीने दिलेल्या शिफारशीप्रमाणे 12 लाख शिंदे दाखले समिती आल्यापासूनच नोंदी शोधल्या त्याच्या आधी दिले. नोंदी त्या शोधलेल्या समिती शिफारशीतून 12 लाख दाखले दिले. दाखले नाही मग आपल्या मराठा समाजाच्या शिंदे समिती आल्यापासून किती नोंदी शोधल्या गेल्यात राज्यात. मी 58 लाख म्हणतोय. हॅलो शिंदे समितीच्या तुम्ही मीडियात बोलताना म्हणलं 12 लाख आम्ही त्यांचा तिथं तुम्ही गैरसमज काढू याचा अर्थ मग 58 लाख नाहीत का की कारण आम्ही भोगतोय 58 लाख महाराष्ट्रात मराठ्यांच्या नोंदी सापडल्या म्हणजे त्याच्यावर आपल्याला खुलासा करता येईल. बरं शिंदे समिती किती शोधले? शिंदे समिती किती शोधले? हा त्याकडे आपल्याकडे किती बरं ठीक. ओके. 58 लाख नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आणि त्याच्या अगोदर सुद्धा तर ही कंटिन्युअस प्रोसेस होती. पण त्याच्या अगोदर सुद्धा काही दाखले दिले गेलेले आहेत. पण हे 58 लाख जे नोंदी सापडल्या आहेत त्याच्यातले काही दाखले गुरी गेलेले आहेत पूर्वी आणि त्याच्यामध्ये कटआउट आपण कटआउट आणायचं म्हणून कटआउट पॉईंट केला म्हणून ते 12 लाख दाखले आतापर्यंत दिलेले तरी राज्यामध्ये. म्हणजे हे नोंदी ज्या आहेत त्यांनी शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी आहेत का? असं म्हणजे हा बरोबर. हे सर्व 58 लाख. आणखी कन्फ्युजन नको साहेब. मी म्हणजे दोघांच्या समोर सांगतो कन्फ्युजन नको. काय व्हायला लागलंय मराठा समाजाला कळाना काय चाललंय 58 लाख झाले निघल्या फायनल झाल्या आता बदल नाही होणार. बदल नाही. आमचं मग तेच म्हणणं होतं 58 लाख नोंदी आहेत का नाही. आता त्याचे प्रमाणपत्र नोंदी सापडल्यात म्हणल्याच्या नंतर का दिले नाही. नाही 58 लाखामध्ये सुद्धा काही प्रमाणपत्र पूर्वी मिळालेले आहेत. ते आकडा माझ्याकडे आहे. पूर्वी म्हणजे ज्या नोंदी सापडल्यात ना त्याच्या लोकांना प्रमाणपत्र मिळाले आहेत पण आमच्या रेकॉर्डकडे नाही माहिती. आणि जी आता त्यांच्याकडून आपण रेकॉर्डकडे माहिती आहे तुमच्या फायलावणारी आणि 12 लाख जे आहे ते आपण त्याच्यानंतर सुरू केलं पाहिजे. रेकॉर्डकडे माहिती 58 लाखाची माहिती मी देतो तुम्हाला रेकॉर्डवर अपलोड केलेल्या सरकारने काय फसवणूक केली आमची आता मधल्या काळात. त्यांनी ते अपलोड केल्या होत्या ते उडून टाकले पण डाटा माझ्या हातात आलेला होता. मी तुम्हाला आज प्रेस समोर सांगतोय मीडिया समोर डाटा माझ्याकडे आलेला होता. माहिती उडवली नाही काय माझी. त्यांनी सरकार कसं सरकारला कशाला मग कुठे गेले आता ते आपण 58 लाख रेकॉर्डर नोंदी आहे ते आपण केलेलं मराठीतून लिहिलेले उडवले मराठीतून ते मोडी लिपीमध्ये आहेत. यांनी काय केलं ते मराठीत टाकले होतात माझं नाव आहे पण मला वाचता येणार ना मोडी कुठं वाचता येते. माझा तुम्ही सगळे सरकार करत नाही शेवटी जे सरकारने आमच्या हातात थोडी यंत्रणा आहे साहेब. तुम्हाला आम्ही जवळ धरतो बोली दिली समाजाकडून बोलू लागा खरं तरी बोलू लागा खोटं म्हणतच नाहीत आम्ही. असं नाही मग आमच्याकडे थोडं येते कॅम्प्युटर म्हणून आम्ही उडीले. तुमच्या माझं जास्त असेल सगळ्या वरती दुसरा पाहिजे. मूर्ती शिंदे साहेब फोन नाव त्याला बोलून आपल्याला आणखी माहिती व्हॅलिडेट करून घेतलं.
मी वाशीत होतो, वाशीला, मुंबईला. त्या दिवशी दिलेलं आहे सुमंत भांगे, भूषण गगराणी, बरं हा दीपक केसरकर साहेब, मंगल प्रभात लोढा साहेब आणि आणखीन 10-12 मंत्री होते. सगळ्याचे आता नाव घेत बसण्यापेक्षा त्यांनी मला वाशीत दिली. नोंदी सापडल्यात किती? कोकण विभागात 7,53,000 सापडल्या नोंदी. आढळलेल्या नोंदीची संख्या आहे बरं काही, म्हणजे असं काही नाही की सापडणार आहेत असं नाही. हे पुणे विभागातल्या 6,07,000, हे नाशिक विभागातले 7,91,000, ते छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभागातले आहेत 32,000 मराठवाड्यात सापडलेले. अमरावती विभागात 26,15,000 सापडल्यात आणि नागपूर विभागात 9,42,000, एकूण 57,41,000 नोंदी सापडलेले. हे तुम्ही सरकारनं मला दिलंय बरोबर प्रोसिडिंग, हे तुम्ही दिलंय, माझं नाही, हे तुम्ही दिलंय. माझं म्हणणं ह्या नोंदी कुठे गेल्या? आता तुम्ही काय म्हणताय आम्ही स्कॅन केल्या 31 लाख, सांगा हा 31 लाख धरू आहेत आपण, 57 लाख मुली शोधा पण ना त्या कुठे गेल्या? बरं मी परत एकदा विचारलं, जे झालं ना क्लिअर, आता 57 लाख आहेत हे क्लिअर झाला विषय. मी पुन्हा एकदा विचारलं सरकारला, म्हणजे विखे पाटील साहेबालाच विचारलं सरकारला म्हणण्यापेक्षा. मला विखे पाटील साहेबांना म्हणलं 58 लाख नोंदी आढळलेल्या नोंदी. हे मी हॉस्पिटलला असताना मला विखे पाटील साहेबांना आणून दिले 58 लाख नोंदी. स्कॅन किती गेल्या? 58,18,000, 58,18,000. संकेतस्थळावर किती येतात? 58,15,000. काय चुकीचं बोलत आहे? बरं मी घेतलं पण सर्व फोन तू काय चुकीचं बोलत आहे? एक मिनिट दोन मिनिटं बोलून जा न्यायमूर्ती त्यांनी दिलेलं आहे. हॅलो, कसं आहे एका घरामध्ये शाळेला कॉलेजला नोकरीला मग कशा नोंदी येते? लोकांनी 15 नोंदी एका बाजूला नमस्कार. असं की इंडिव्हिज्युअल नाही म्हटलं ते असू द्या ना, नावं द्या ना आम्हाला. हा, नावं द्या आम्हाला. ते किती लोकांचे असू द्या, हे 58 लाख लोकांचे नाव असेल यादी द्या. आम्ही मराठ्यांना फोन करून सांगतो तुम्ही निघले म्हणून नाव. तुम्ही त्यांनाच सांगा, मला नाही कळायचं तुमची भाषा. तुम्हाला आंदोलन आलं की हा साहेब. की मी माझ्या मनचं नाही ना बोलत. यशस्चं लिहून दिलेलं हे सगळं आहे आमच्याजवळ, फक्त आम्ही बाहेर काढी ना का वेळ आलं काढू. हा. हे सरकारचीच फाईल आहे, हे त्यांनीच दिलेले. बरोबर. केसेस मागं घेऊ, गुन्हे मागं घेऊ, हा, म्हणजे एका लिहून माणसाने दिले, सह्या नाव करून द्या, विश्वास भांगे. द्यावं शकतात. सह्या करून दिले. किती वर्ष दम काढायचा आम्ही? याचा अर्थ ते 58 लाख लोक शोधत नाही. ही सगळे सोयरीच्या आधी सूचना काढलेली, तिचं काय? एक बरं ओके ओके तिथं जिथं लागेल तिथं घेतो. त्यांचा जिथं प्रश्न आहे तिथं उत्तर देतो मी लिखी. बरं 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 म्हणजे 12 लाख लोक म्हणतो दिले तेवढे 12 लाख लोक तर 70 लाखामध्ये मधले आहेत. ओके ओके असली समिती नासला जे जास्त का कुठं काहीतरी घुमवायला लागलात लोकांना राव. बरं ओके ओके असं नसतं चालत. नाही जमणार तुमचं माझं साहेब, मला मी उपोषण करणार. चल बरं 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 निघा, जा तुम्ही बी सुखासुखी. ओके तुम्ही ओके माझ्या समाजाचे करू द्या मला उपोषण. जा. बरं, ओके चालेल. त्या नोंदी ज्या आहेत त्या इंडिव्हिज्युअल नाही आहेत. आता जवळजवळ 57 लाखापैकी त्यांचं म्हणणं आहे न्यायमूर्ती तेच पाहत होते. जवळजवळ 38 ते 40 लाख 38 लाख लोकांनी ऑलरेडी दाखले घेतलेले आहे. आणि शोधल्या कशाला म्हणून मग? ते 12 लाख नाही शोधल्या तरी पण ते व्यक्तिगत 58 लाख लोकांच्या नाही त्या. आता माझ्या नावावर समजून घ्या 20 नोंदी आहेत. द्या आम्हाला डाटा. देतो तुम्हाला डाटा मी तर तुम्हाला दवाखान्यातच मागितला होता, तुम्ही दिला नाही आणखी. आपण त्याच्यावर चर्चाच केली नाही. मी दवाखान्यात सांगितलं होतं मला 58 लाख नोंदीचा डाटा द्या. हा तर तुम्हाला मग त्याच वेळेस दवाखान्यात सरकार सांगितलं. जमीन जातो डाटा पोटा डाटा देतो गावाईज देतो तालुका वाईज देतो काय जिल्हा वाईज होतं देतो. काय होतं साहेब, आमच्या मुलावर घाव येतो वेळेवर, असं होतं. आणि काय होतं ते नाही, पण ही अधिकारी फसवणूक तुम्ही करणार नाही मी तुझी नाही नाही, तुम्हाला म्हणतच नाही मी. हे तुम्ही आज तुम्ही जे- इथं आलात, आम्ही तुम्हाला म्हणणारच नाही, त्यांना नाही तुम्हाला नाही. आणि जी रिअल परिस्थिती ती तुम्हाला सांगायला लागलो. अधिकारी
हे मंत्र्यांच्या पुढे पुढे यांना करावंच लागतं नाविलाजी. तुम्ही समजा तुम्ही म्हणले पर्सनल नका घेऊ, तुम्ही म्हणले की चल असं 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 आहे. ते म्हणतो हो असं असं झालं. म्हणजे त्यावेळेस तुम्ही आम्हाला 2दा प्रोसिडिंग दिली तुम्ही, म्हणजे सरकारने 58 लाख नोंदीची. आम्ही फक्त विचारतोय प्रमाणपत्र कुठे आहेत. मग तुम्हाला जरी दिलंय 58 लाखाचा म्हणजे डाटा तुम्हाला दिला टोटल, की 58 लाख नोंदी कशा आहेत, किती लोकांना त्या दाखले मिळाले, तालुक्याने दाखले तुम्हाला यादी करून दिली चालेल का? मी माझं असं म्हणणं आहे तुम्ही 58 लाखाचे नावं आम्हाला द्या, देतो ना. आम्ही आमच्या फोन 58 लाख नाव, 58 लाख नावं नाही वाटत. आहेत. नोंदीच 58 लाख त्यामध्ये- राज्यात निघाल्यात. नाही, नाही, त्या नोंदी निघाल्या पण एकाच्या नावावर 10 नोंदी आहेत. नाही पाटील एक पण नाही. साहेब म्हणतात की म्हणजे माझं जे आहे ते 7/12 एक नाव सापडलं, एक रजिस्ट्री नाही बाबा, सापडलं, एक सगळे शाळेत मुली सापडलं. मी सांगतो नाही. तर माझं 3 आणि ठिकाणी नाव 3दा विचारलं, जसं आता साहेबाला विचारलं सगळ्यांनी, मी सुद्धा, की नोंदी किती निघाल्यात हे खरं खरं सांगा. तुम्ही 10 लाख म्हणले तर आम्ही मान्य करू, 58 लाख म्हणले तरी मान्य करू. विनंती काय पाहिजे? त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं 57 लाख होते, 54 लाख होते त्यावेळेस, 54 लाख होते. गेली इकडे थोडा गैरसमज झाला. नाही नाही गैरसमज नाही येतो. आता प्रोसिडिंग दाखवतो, मग दाखवलं तुम्हाला ते ती काय नाव होतं, आता आता proceeding बाई दाखलं सापडलं. तो आपल्याला सगळ्या रेकॉर्ड 57 लाख खात्यातून पोलीस करून देतो ना, बाय फरकेशन एक नाव सरकारला सापडलं. किती ना, तुम्ही असं करून करून गेले ना 10 वर्ष आमची याच्यातच. आता ते दाखवलं तुम्हाला, ती सरकारनं अभिप्राय दिलेला आहे. आम्ही सांगितलं 54 लाख नोंदी सापडल्या. तर सरकार मागणीत काय लिहितं लेखानं, सरकार 54 लाख नोंदीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे व याचा लाभ त्यांच्या नातेवाईकांना मिळावा. मागण्या 54 लाख नोंदीची आमची मागणी. अभिप्राय काय दिला आम्हाला, मी विचारलो होतो खरं सांगा 54 लाख आहेत का. तर सरकार काय म्हणतं, राज्यात आतापर्यंत एकूण 57 लाख नोंदी आढळल्याला सरकार म्हणते. मी किती म्हणतोय, त्याच्यापैकी 37 लाख पूर्वी प्रमाणात वाटप करण्यात आले आहे. ते काय म्हणते आता लिहितच आहे. आता ते नाही, म्हणते नाही. त्याचे छटून 12 लाख झाले, आणि इथं नाही, म्हणते 39 लाख वाटले. म्हणून कसं 12 राव? लाख 10 ते 12 लाख ऑफर प्राप्त झाले असून असं काही म्हटलंय. पण 57 लाख म्हणजे 57 लाख लोक लाभार्थी नाही त्या अर्जाचे. एका माणसाला 20 नोंदी असू शकतात, का असू शकतात. माझी विनंती काय, तुम्हाला टोटल डाटा वाटला म्हणते तो काढून, जिल्हानी आहे, तालुक्याने आहे, गावने आहे. त्यावेळेस 54 लाख नोंदी होत्या. त्यावेळेस चंद्रकांत दादा पाटील तुम्ही बहुतेक अध्यक्ष होते, बहुतेक मला आठवण नाही. तर आम्ही त्या तिथं सगळ्या मंत्री महोदयांना, सचिवांना विचारलं खऱ्या नोंदी किती सापडल्या, संभ्रम नको समाजात. तुम्ही फक्त म्हणा 3च लाख सापडल्या तरी मान्य करतो आम्ही, पण तुम्ही 54 लाख म्हणून नको, हे आकडा लय मोठा आहे. ते म्हणले 54 लाख नोंदी त्या लोकांच्या सापडल्यात. म्हणलं मला लिखी सांगा. मग त्यांनी सांगितलं 57 लाख, हे त्यांनी लिहिलं आम्ही नाही. आणि वितरित केलेलं सुद्धा सांगतायत ते. आता तर ते साहेब म्हणले 12 लाख वाटल्यात तुम्हाला फोनवर. शिंदे साहेब माझं म्हणणं तेच आहे की 58 लाख पैकी साधारण 35 ते 40 लाख दाखले त्याच्या नोंदीचं दाखल्याचं वाटप झालेलं आहे. राहिले का थोडेफार शिल्लक राहिले ते आता नोंदी 58 लाख शिंदेच्या. तर आपण वितरित दाखले 31 लाख पूर्ण राज्यामध्ये, पूर्ण राज्यात आहे. शिंदे समिती स्थापन केल्यानंतर वीज दाखले पूर्ण राज्यामध्ये 13 लाख आहे. म्हणजे जी जे आहेत शिंदे समितीपूर्वी 27 अर्ज होते. शिंदे समिती स्थापन झाल्यानंतर 3 लाख आपण नोंदी अर्ज वितरित केले, आणि आपण शिंदे समितीवर 100,000 39 लाख पडले, 18 लाख मध्ये दिलेच ना, वितरित केले. म्हणून मी काय म्हणतो, मला थोडी वेळ दिला आता मी लोक बसवतो सगळ्या ठिकाणी मर्यादा आम्ही ते म्हणतच नाही तुम्हाला. तुम्हाला जे आम्ही तुम्हाला 10 महिन्यापासून तुम्ही होतात म्हणूनच वेळ दिला ना. ते पण काम चालू आहे ना, म्हणजे काम चालू आहे. हो, कुठलंच काम थांबलेलं नाहीये. एक बी अर्ज घेत नाहीत गॅजेटनुसार. 100,000 पण दिलेत आम्ही. गॅजेटनुसार नाही देऊ हो, शकत. गॅजेट प्रमाणे दिले. 308 सापडले, कसे दिले आता दाखवा हे मला. 300 आता उदाहरण कन्नड दिलं ना आपल्याला. मी सांगतो. मनशेवाडीचं कन्नड उदाहरणात दिलं तर अधिकारी घेत नव्हत्या. कालच त्यांनी आपली मिटिंग लागली म्हणून काल इश्यू केली दाखले त्यांनी कन्नडचे त्या काय नव्हतं हार्दिक तर म्हणलं अहो, ती नोंद वैश्वाडी आहे. नाही देत नव्हते ते. घेत नव्हते ते. पण ती नोंद आहे, गॅजेटनुसार नाही ती. त्यावेळी आता सस्पेंड करायचं बाकी ठेवलं जातं. गॅजेटनुसार आपलं एसओपी आपलं काय सांगतोय, जे आर मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे गॅजेटनुसार. बरोबर. आपल्या गॅजेटनुसार दिलेत किती, 61,000 नाहीत. वेळ का लागला, हैदराबाद गॅजेटमध्ये आपला नंबर आहे 1000, 500, त्या गावात 800. आपण त्यातून ते शोधून लोकांना सांगितलं अर्ज करा म्हणून. आता एका बाजूला आपले लोक आपले अधिकाऱ्यांचं म्हणणे आपला अनुसार बोललो की अर्ज येत नाही लोकांना, अशी एक बाजूला अधिकारी सांगतो. दुसऱ्या बाजूला मी सांगतो लोकांना तुम्ही घरोघर जा, लोकांच्या घरी दाखले मागा, तुम्ही त्यांचे गडा सांगा तुमचे दाखले द्यायचे आपल्याला.
इथे सदस्य समिती केली होती. मी स्वतः आमदार महोदयाने विनंती केली. आता मी काय प्रत्येक गावात जाऊ शकत नव्हतो. आपल्या लोकांना ग्रुपमध्ये विनंती केली की तुम्ही जा तुमच्या तालुक्यात मिटिंग घेता, महिन्याला आढावा घ्यायचा, पुढे अडचण वाटली तर मला सांगायचं, आम्ही प्रयत्न करू. आता पुढे पाठी प्रयत्न कमी पडलो असं नाहीये, केवळ आपली समजूत काढण्यापुरतं मी कधी बोलणार नाही. म्हणजे माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की हा गैरसमज ठेवू नका. गैरसमज नाही, कसा आहे गैरसमज? मला सांगा, तुम्ही गॅजेटनुसार प्रमाणपत्रच निघले नाहीत. तुमचे आयुक्त म्हणते ते 308 निघाले, तुम्ही म्हणता 61,000 निघाले. तुमचे आयुक्त म्हणतात ना. अहो ह्या नोंदी साहेब हे कोणचे दिले? मी सांगतो तुम्हाला कोणचे दिले ती. जुने नाही ऐका तुम्ही, ऐका थोडं ऐका तुम्ही पण, आणि याचं चेक पण करा इथून गेल्यावर. मी असं पण नाही की आमच्या पूर्वी नोंदी निघाल्यात ना त्याला गॅजेट नाव टाकल्यावर. पूर्वीचे जे अहो मी सांगतो तुम्हाला, गॅजेट नुसार जे मराठवाड्यात दिलेत का, पूर्वीची नोंद जी शिंदे साहेबांनी सापडलेली नोंदीनुसार दिले तर गॅजेट नाव टाकले काय? येडं समजता का काय तुम्ही आम्हाला? राव असं नाही ना. ते तुम्ही घ्या त्यांच्याकडून माहिती. अधिकारी तुम्हाला काय कन्फ्युज करतात आणि आम्हाला काय करतात ही सत्यता जाणून घ्या. आम्हाला 308 आकडा खरा वाटला. का वाटला? की दिले असतील. समान आडनावर राहिले समजा. आता आमची भावकी आहे, तो हरत्या दिवशी तो आला कन्नडचा. हैदराबाद गॅजेट प्रमाणे वंशावळी तयार करून झाल्यामुळे त्यांच्या त्या वंशावळी एस्टॅब्लिश झाल्यानंतरही दाखले मिळत होते. गॅजेट प्रमाणेच वंशावळी काढल्या तर हरदेंची कन्नडची आपण जी तक्रार केली होती, म्हणून त्या डिटेल आढावा लक्षात आलं की असं काही गोंधळ अधिकारी 58 लाखाचे प्रमाणपत्र नाहीत. ज्यांचे प्रमाणपत्र दिले त्यांचे व्हॅलिडिटी नाहीत, आपलं तुम्ही व्हॅलिडिटी नाहीत त्याच्या, आणि गॅजेट नुसार वाटप बी नाही. आपलं घेतलं कसं आहे, आता अमरावती भागामध्ये जवळजवळ 23 लाख नोंदी आहेत. 100% अमरावती 100% कुणबी आहे ना, म्हणून तेव्हा 23 लाखाकडे दिसतो आपल्याला. विदर्भामध्ये नागपूर आणि अमरावती एकूण 23 आणि 9 31 लाख तर हेच लोक आहे की ज्यांना 100% दाखले मिळालेले आहेत. विदर्भात तसं कुणबीच आहेत ना, म्हणजे या 58 लाखापैकी. तसं नाहीये साहेब. पंजाबराव देशमुख साहेबांनी सांगितलं तुम्ही दाखल्यावरती करा, कुणबी करा. ह्या नोंदी सापडल्या, तो तुम्ही फरक समजून घ्या ना. ह्या नोंदी शिंदे साहेबांनी महाराष्ट्रात शोधलेल्या, त्याचा अर्थ तो आधीच कुणबी होता. त्यांनी सांगितल्याच्या नंतर तर दिल्यात, पण ह्या नोंदी नव्यानं सापडलेल्या, त्या जुन्या नाही आहेत. आपल्यामध्ये समजा आता तुम्ही म्हणले मराठवाड्याला आरक्षण दिलं, पंजाबराव देशमुख साहेब म्हणले तसं तुम्ही म्हणले मराठवाड्याला आरक्षण दिलं आमक्या, पण काही दिवसानं त्याच्यात सगळेच मराठी गेले नाहीत. मग कधीतरी आंदोलन उभं राहिलं आणि नोंदी शोधायला सुरुवात झाली, तर मराठवाड्यात जी काही राहिली होती ती त्या नोंदीत बी सापडले. असं विदर्भात पण झालंय, ज्यांनी घेतले नाहीत त्यांच्या खरोखरच्याच नोंदी सापडल्या. हे झालं. ही जी आकडेवारी ना, 23 लाख अमरावती, 9 लाख नागपूर, याच्यामध्ये हे ज्या 31-32 लाख लोकांना ऑलरेडी त्याचे प्रमाणपत्र मिळालेले आहेत. तिकडे पंजाबराव देशमुखांच्या पुढाकाराने त्यावेळी 100% लोक कुणबी झाले. ते 58 लाखामधलेच लोक आहे. 32 लाख राहिले. आता आपल्याकडलेच फक्त काही लोक राहिलेले आहेत तेवढं फक्त. पण तरी आपलं भावना लक्षात घेता मी पाहिजे, सगळ्या 58 लाखाची यादी देतो. त्यात किती लोकांना प्रमाणपत्र अदा करण्यात आले ते आपल्या पुढे दर्शवतो आम्ही. आणि मग त्याच्या आपण पाठवा खाली लोकांना विचारायला, खरंच त्याप्रमाणे दाखले मिळाले की नाही मिळाले, काय करतो. म्हणजे माझी तयारी आहे त्यासाठी की 32 लाख नावं लोकांना दाखले मिळाले की नाही. नागपूर अमरावती ते आपल्याला पाहायला मिळेल. 32 लाख तेच 58 पैकी. बाकीचे तर मग म्हणजे पुण्यात काही 64,000 आहे. इकडं तिकडं लोकांनी जे दाखले घेतलेले आहेत. मला वाटतं आपण जो माझी आकडा सांगितलं आपल्या फाईलमध्ये होतं. आंदोलन सुरू झाल्यापासून 58 लाख राज्यात नोंदी निघाल्या नव्यानं. जुन्याच नोंदी पण नव्यानं शोधल्या. जुन्या असल्याशिवाय शोधू शकत नाही ना. समजा एखाद्याचा जुना पूर्वजांचा 7/12 आहे तरच अधिकारी शोधू शकतात ना. नव्यानं तो तयार होऊ शकत नाही 7/12. त्याच्यात दाखले मिळाले ऑलरेडी काही लोकांना. म्हणून मी काय म्हटलं की यादी आपल्याला देतो ना, आणून मी यादी देतो ना. या 58 लाख किती लोकांना दाखले मिळालेले आहेत, किती राहिलेले आहेत, किती यादी आपल्याला हरकत पाहिजे. आम्ही तर मागत होतोच तुम्हाला, लगेच देतो तुम्हाला. गव्हर्नमेंट रेकॉर्ड येते. आम्हाला आपण जे रेकॉर्ड पाहिजे आम्ही सर्टिफाय करून देतो. आम्हाला 2-3 कामं करा. 58 लाखाची यादी द्या. बरोबर. ते 58 लाखाचे कोणती प्रमाणपत्र द्या. त्यातली 39 लाख वाटप केले म्हणताय. 12 लाख काहीतरी आता थोडे राहिले लोक. आता ते म्हणते 39 लाख आम्हाला. नाही, 39 लाख वाटप झाले असं म्हणतो. फाईलमध्ये म्हटलं 38 लाख तुम्ही जे म्हणताय. तो आपल्या फाईलमध्ये उल्लेख केलाय वाटप झाले म्हणून. आता तुम्हाला फाईल दाखवली 38 मध्ये 32 लाख नाही, वाटप झाले 39 लाखाचं त्यांनी फाईलमध्ये म्हटलंय. आपण एकूणच बोलू. 58 लाख नव्हती राज्यावरच बोलू. आपण एकूणच बोलू.
39 लाख वाटप वाटप झाले राज्यात. आणि 12 ते 14 लाख रुपये सॉरी ते ऑफलाईन करण्या पद्धतीने ते वाटप सुरू आहे. आता त्याच्यामध्ये काय त्रुटी राहिल्या असतील. आता उदाहरणार्थ हैदराबाद गॅजेट तो स्पेसिफिक जो पाठलाग आग्रह आहे त्याच्यामध्ये किती लोकांना झाली ठीक आहे ते आपण स्वतंत्र करून देतो त्यांना. 58 लाख नोंदी त्याचे प्रमाणपत्र लोकांनी नाही अर्ज केले, त्यांना नसन घ्यायचं तर हरकत नाही, आम्ही त्यांना सांगून देऊ तुमची नोंदणी निघाली, घेते तर घेते नाही तर नाही घेणार. इच्छेप्रमाणे. हा त्यांची इच्छा, आम्हाला काय त्याशी देणं घेणं नाही. मग 58 लाख नोंदी नावासहित ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांच्या व्हॅलिडिटी द्या, अधिकारी द्यायला तयार नाहीये. हा विषय संपला. नंबर 1, हैदराबाद गॅझेट प्रमाणे कुणबी प्रमाणपत्र अधिकारी देत नाही. ते मी सांगतो ना, जर काही बऱ्याच अडचणी आल्यात आपल्याशी मी अनेक बोललोय त्या संपर्कात मी अधिकारीच होतोय म्हणून आपल्या त्या क्लिअर पाहिलं आपलं कन्नडच्या बाबतीतला जो मुद्दा आला आज लगेच मी आल्यानंतर त्याच्या ते तो लाभार्थी ज्याला नाकारलं त्याला बोलून घेतलं ते दिसतंय खाते नावाचे की त्यांनाच नाकारलं ते आणि त्याप्रमाणे मी आता कारवाई सूचना दिल्या पण ते थांबत नाही. म्हणून विभाग आयुक्तांना मी मागच्या बैठकीच्या सूचना दिल्या की बाबा हे प्रमाण फार कमी आहे, फार कमी वेग आहे. कारण असताना माझ्यावर आक्षेप येत असतो की बा अध्यक्ष म्हणून त्याला गती मिळत नाही. आता म्हणून ते आता आपण फेब्रुवारीमध्ये एक यशस्वी तयार केले. पुढच्या 3-4 महिन्यामध्ये नवीन आयुक्तांनी त्याच्यात थोडी वेळ मागितली. आम्ही 100% त्याच्यातला तुम्हाला कॉन्क्रीट रिझल्ट देतो असे मला म्हटले. आता ही मोर ऍक्टिव्ह त्यांनी काय केलंय म्हणजे एक उदाहरण सांगतो मला. हिंगोलीच्या एका माणसाला ते दाखवले आपल्या अधिकारी कसे करतात. हिंगोलीच्या माणसांनी अर्ज केला या प्रमाणे दाखल्यासाठी. अधिकारी काय उत्तर दिलं की याचं मूळ गाव कुठे यवतमाळमध्ये आहे म्हणून याची नाकारतात. यवतमाळ हिंगोली शेजारी असं काय नाकारता येईल तुम्हाला. कमिशनर त्याचे नवीन आले ते म्हटले असं नाही होऊ शकत. मी आता शोपास काढले आवडल्या अधिकाऱ्यांना पण कसंच करता येत नाही. त्याची तुमची एकदा वंशवेळी सापडलेली तुम्हाला हिंगोली असो यवतमाळ असो तर ते डझंट मॅटर कोणत्या गावात आहे तो आहे ना काय रेकॉर्डवर त्याची इश्यू केली पाहिजे ती. अशा ज्या काही भांडणी घडलेल्या पाहिजे त्यामुळे थोड्या आता असे काही ठिकाणी झालेले नाकारत नाही. पण थोडी माझी विनंती काय आहे की आता ह्या नवीन आयुक्त आले त्यांनी आता मागच्या आयुक्त होते त्यांनाही स्वतःला हिंगोली यवतमाळचा जो फरक त्यांनी मला दाखवला मला आश्चर्य वाटतं. अशा ज्या आणि हे सुद्धा कन्नडच्या बाबतीमध्ये आम्ही जे पाहिलं त्याच्यात मलाही धक्का बसला ना. आता ठीक आहे कारवाई होईल, निलंबित होईल, सगळं होईल. त्यांनी दाखले मिळणार आहेत का सगळ्या ठिकाणी. एक चांगला मेसेज द्यायचा प्रयत्न होता आपला पण तो मला वाटतं पुढच्या 4-5 महिने कमिशनरने वेळ देऊ स्वतः परत पाहतो एकदा. आणि मला वाटतं याला गती देऊ आपण नक्की. आपल्यापासून लपवण्याचा काहीच मुद्दा नाही आमचा. उलट समाजाला दाखले मिळतात तर आपल्याला मला तेवढंच आनंद पाहिजे जो आपल्याला होणार आहे. त्याच्यात आम्हाला थोडं दुःख होणार आहे काय होणार आहे. म्हणजे माझी विनंती एवढीच आहे की त्याकरता अतिशय प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. आता 58 लाखाचा आपण बायफर्केशन पाहिजे ते तुम्हाला देतो म्हणजे माझ्या सरकारच्या सही शिक्क्यात देतो आम्ही. गाव वाईज देतो, तालुका वाईज देतो, जिल्हा वाईज देतो. नोंदी पैकी 58 लाख नोंदी कशा आहेत किती लोकांना दाखले मिळाले सगळे देतो मी. आज खरं म्हणजे त्याची चर्चा नव्हती ना तुम्ही आजच ते घेणार सगळं बाळते आलो काय रे आपल्याकडे गेलं तेच रेकॉर्डवर पडले तेच जाईल तुम्हाला. आपली तळमळ मी समजू शकतो पण ते निश्चितपणे त्याला पुढे आपल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. पहिल्या दिवशी मी सांगितलं आता तीच माझी भूमिका. सातारा संस्थांचे जे अर्ज अगदी काय झालं की सातारा गॅजेटचं काय झालंय आता तो प्रस्ताव तयार झाला. कुलकुडावर जे कमिशनर होते पुण्याचे त्यांनी तयार केलाय. सातारा कलेक्टरशी मी बोलून 2-3 वेळा मी शिवेंद्र आम्ही सगळ्यांनी केलंय. काय झालंय की कायद्या तज्ञांचं काय मत होतं की अगोदर आपलं हैदराबाद गॅझेट सुप्रीम कोर्टामध्ये कंटेस्ट झालेलं आहे. सुदैवाने आपण दक्ष आहोत म्हणून त्याला पुढेही स्थगिती मिळाली नाही. आपल्या हैदराबाद गॅझेट अंमलबजावणी गेलं ना उच्च न्यायालयात मिळाली ना सर्वोच्च न्यायालयात मिळाली. आपण माहिती का पाहिजे तर तसं न्यायालयात प्रक्रिया झाली की पण आम्हाला भीती काय आहे की आता लगेच सातारा गॅझेट आपण आणलं अगोदर हैदराबाद गॅझेटचा निर्णय अंतिम व्हायचा आहे. कोर्टापुढे जो निकाल येते त्याचं आपण सातारा गॅझेट आणलं तर यालाही कोर्ट स्थगित देऊन टाकेल की एक आम्ही ऑलरेडी कोर्टात मॅटर असताना तुम्ही का दुसरं काढलं. नाही मग कोर्टाला सरकारने सांगा ना 94चा JR सुद्धा स्थगिती आण म्हणून. हा सरकारने सांगा ना. तू काय आपल्या असं नाही होणार ना, असं नाही होणार. आमच्या नोंदी लिखी आहेत ना, रेकॉर्ड आहे, दस्तावेज आहे. साहेब असं कसं बोलतात? ऐकून घ्या तुम्ही आमचा दस्तावेज, आमचं पण ऐका. आता तुमचं ऐकलं नाही. ऐकतो मी तुम्ही 94 तो टिकू शकतो आणि आमचा आधार आहे सरकारी दस्तावेज हैदराबाद गॅझेटचा. सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थानने आरक्षण दिले सगळ्या दुनियाला. ते गॅझेट टिकाणं काय कोर्टात
नाही, ते आपण जे औंध म्हणलात ना, औंध संस्थांचं वगैरे ते सुद्धा आपण तयारी केली ते सगळे बनवा बनवी. आमच्या नाही पडलं आता आपलं नाही, मी तुम्हाला दुखवत नाहीये, दुखायचं नाही, भाषा मी वेगळंच बोलतोय. मला तुम्हाला दोघाला दुखवायचं नाही. माझी विनंती काय तुम्हाला जेवढं करू वाटतंय तेवढं समाजासाठी करा, मी आंदोलन करणार. नाही, असं करू नका. तुम्हाला जेवढं करू वाटतं तेवढं करा. तुम्ही राजीनामा बी देऊ नका. तुम्ही बसले आमच्या संग लय झालं, लांबून का म्हणून नुसतं मी आहे तो मागे. तुम्हाला काय तुम्हाला वर्गडीचे मला वर्गडीचे वरगडत जाऊ दे समाजात कल्याण. जे आपण जे करतो ना, नाही तर हे तर प्रामाणिक असते. तर आतापर्यंत हैदराबाद काय रस्ते बनवून गेला सुटून बनवून गेला आपण नुजा कसं 94 लोक मिळाला. 94चा विषयच वेगळा आहे. मग त्याच्या जोडा हे जमत नाही कधी. 94ला मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य मंडल आयोगाचा 94 काय संबंधित. त्याच्याप्रमाणे जोडलं ना ते. मग पोटजात उपजात मराठीची करा. त्यावेळी आपल्या राज्यकर्त्यांनी ते घातलं नाही नाव. आता याचा प्रश्न आपण बघू राहिलो. त्यांनी घातलं नाही म्हणून तुम्हाला आणलंय ना. आता सत्तेवर कशाला आणलंय. आता ते त्यांनी केलं नाही म्हणून तुम्हाला आणलंय ना. अहो खोटं नाहीये. त्यांनी धनगरांना धोका दिला, समजा आरक्षण देऊ, मराठ्याला देऊ, याला देऊ म्हणून तुम्हाला आणलंय ना. तुम्ही धोक्यात द्यायला लागला. नाही, मग करा 94 प्रमाणे, काय अडचण आहे. त्यांची जर पोटजात उपजात होती तर मराठीची पोटजात कुणबी होत नाही का. काय अडचण आहे. त्यांच्या जर 10 पोटजात येतं, आपल्या सुद्धा 4-5 आहेत. 94 मध्ये ही चूक फार मोठी केली आहे लोकांनी पूर्वीच्या. आणि आज त्याचा प्रायश्चित आपण करतो. पण लक्षात घ्या पाटील, ज्यावेळी मराठा आरक्षणाचा ज्याचा मुद्दा तयार झाला, स्वतः माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना मी विरोधी पक्ष नेतो. आम्ही पूर्ण सहकार्य सरकारला केलं. म्हणून हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत आपण टिकवलं आरक्षण. 2 वर्ष मुलांना मिळालं. दुर्दैवानं सरकार बदललं. त्यांचा आरक्षण आपल्याला जे आर सुद्धा सरकारनेच बनवलाय. आपला जे आर पण सरकारनेच बनवलाय. तुम्हीच बनवणार आता सुद्धा. मग तुम्ही त्यावेळेस आम्ही जर तुमच्यावर विश्वास टाकलाय, तुम्ही सगळे रूल लागू करायचे. 2001च्या कायद्याचे, 2000च्या कायद्याचे, 1931ची जनगणना तुम्हाला 3दा-4दा लिहून दिली मी. 1921ची लिहून दिली, 1800ची लिहून दिली, 1931ची लिहून दिली का नाही हे मान्य आहे की नाही तुम्हाला. म्हणलं तुम्ही त्या जार मध्ये घ्या साहेब, ह्या म्हणजे त्रास नाही होणार ह्या हैदराबादच्या. आणखीन नाही घेतलं सुधारणा करण्यात. म्हणजे सांगण्याचा उद्देश तुम्ही मराठ्यांचे पुरावे, आपण एकमेकाला क्रॉस करत नाहीत, अपमानित नाही करत. तुम्ही मराठ्यांचे पुरावे, सरकारी दस्तावेज मानला गेलाय. जर तुम्ही मानला गेला नाही, सरकारी दस्तावेज निजामाचा आहे, शिव सरकारी दस्तावेज मान्य ग्राह्य केला जाणार नाही, असं जर तुमचं म्हणणं असेल तर 1931ची जनगणना मान्य केली देशाने इंग्रजाची. त्यांची कसं काय मान्य केली. हे बघा, हे तुम्हाला सांगतोय आम्ही. फक्त तुम्ही करणार नाही करणार सत्ताधीश तुम्ही आहेत. हे सत्य आहे की आमचं हैदराबादचं गॅजेट आहे, सरकारी दस्तावेज आहे. कोल्हापूर संस्थान, सातारा संस्थानपेक्षा मोठं कोणीच नाही. त्यांनी सगळ्या दुनियाला आरक्षण दिलंय. त्यांचं जर कोर्टात चॅलेंज होतंय आधार म्हणून, 1994ला आधारच नाही ना जे आरला. आमच्या लेकराबद्दल एक वागता, दुसऱ्याबद्दल एकच काय वागताय तुम्ही. भांडण येत आहे. तुमच्यावर एकट्यावर विश्वास ठेवून 10 महिने दिले साहेब. बुलशिक नाही 10, आज 10 महिने झाले. काय चुकीचं भांडतोय राव मी. तुमच्या हातून जर माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण होणार असलं, आज भांडण उद्या प्रेम बी करील ना. तुम्ही जर म्हणता भांडूच नको, तो आंदोलन बसू नको, उद्या माझ्या पोरात वाटलं होते 58 लाख नोंदीतले व्हॅलिडेज दिल्याने. एक दुसरं हैदराबाद गॅजेट काढले, नाही देत प्रमाणपत्र. तुम्ही म्हणतात अधिकाऱ्याला सांगितलं नाही, सरकारने सांगितलं कचाकच नाव सांगू नाव. तुम्ही करता सस्पेंड त्याला नाव सांगावं. वरून डायरेक्ट सीएम ऑफिसून फोन आला, सध्या थोडं थांब, सध्या थांब. मला ते बिचारायला नोकरी करायची, गेलं थांबून. अर्ज दाखवायचे का तुमचं म्हणणं. अर्ज नाहीत, मी तुम्हाला एकट्या म्हणतात अर्ज दाखवा. फोन करतील. आता आपण मी ऑफिस म्हणतोय, ऑफिसात एवढा दम नाही फडणवीस साहेबाच्या. कोणीतरी त्यांच्या नावाखाली फोन केला. विखे पाटील साहेब देवेंद्र फडणवीस साहेबाला विचारतात काय गांडीत दम आहे, कोणाचा फोन लावायचा. अहो त्याचा झोका नदीत बांधिते हे, इथं तिथं नाही. सुळ्या बाबळीचे काटेचे फडणवीस साहेब म्हणी. एकदा कुरूप झालं की नीटच नाही होते. कसला काटा काढणार आणा तुम्ही, नाच काढणार नाही तर कुणी आणा, उपसतच नाही तो काटा डबल. काय मी खोटं बोलत नाही, मी सत्यता सांगतोय तुम्हाला, तळतळीने सांगतोय. ऐका तुम्ही. आपण आक्षेप घेतात, त्यांचा विषयी संबंधच नाहीये. त्यांचा नाही म्हणल्यावर तुम्हाला सांगतो का टप्पर आहे कोणाची याची नाही सांगू शकत. नाही सांगू शकत. अधिकारी फडणवीस साहेबांनी विचारल्याशिवाय दम नाही कोणात काम करायची. इथं रिअल आहे. मी काय दोष नाही द्यायचा, तर मी त्याविषयी लाड साहेबांना सांगितलं तुम्ही आमचं देऊन टाका. कशाला नाव ठेवतो आम्ही, म्हणून मी आपल्याला विनंती कशाला ठेवू. एकदा मराठ्याला देऊन बघा म्हणा त्यांना. एकदा मराठ्याला देऊन बघा म्हणा. एकदा आतापर्यंत तुम्ही दिला ना सगळ्याला, एकदा मराठ्याला देऊन बघा.
बेउपकारी झाले तर बेउपकारी होतील मराठी. जाऊ द्या, तुम्ही तर द्या एकदा हैदराबादचं गॅजेट, आमचा हक्काचं आहे, मान्य आहे तुम्हाला, देऊन टाका ना आम्हाला मराठवाड्यातल्या मराठ्याला. त्याच्या गॅजेट प्रमाणेच आपण कारवाई करतो ना. अहो, झाले 10 महिने, आता बाकीच्यामुळे थोडा वेळ गेला म्हणून मान्य करतो. थोडा वेळ होता 10 महिने. आता ऍडमिशन 50-60 लाख पोराची तेवढं पोरं नाही आहे. काय 6 कोटीत 50 लाख तर पोरं ऍडमिशन घेते ना. ते तुमचा आकडे पण मी सगळे आकडे देतो, तयार आहे ना आपल्याला. अहो, मी ऍडमिशन म्हणतोय. समजा आता 10वी 9वीचे पोरं 10वीत, 10वीचे पोरं 12वीत, 12वीचे पोरं 13वीत, 14वीत, 15वीत, 16वीत. कुणी MBBS ला जाईल, कुणी इंजिनिअरिंगला जाईल, कुणी कृषीमध्ये जातील, कुणी विद्यापीठात जातील, कुणी MPC UPC ला ऍडमिशन घेते, कुणी BHMS ला घेईल, कुणी MD ला घेईल. हे ऍडमिशन एकूण राज्यात 6 कोटी मराठ्यांपैकी 50-50 लाख तर पोरं सहज ऍडमिशन घेते ना. नाही कसं काय म्हणता तुम्ही? काय झालंय त्याच्यात बहुतेक लोकांनी पूर्वी आपले तसली मोठी विदर्भाचं म्हटलं किंवा पश्चिम भाग म्हटलं, बरेच जुन्यावर बोलूच नका, तुमच्या पाया पडतो मी. जुन्यावर बोलू नका. ते नवीन 58 लाख नोंद येत म्हणतात, जुन्याचं काय काढतात 29. ते नाही, मी एकच येत. आमच्या रोज पोरी त्यांना देते, त्यांचे आम्हाला देतात. फक्त तिकडून इकडे आली की ती ओबीसी इथं राहती, आणि तिकडे गेले की आमची पोरगी ती ओपन राहती. इकडे आणले तिकडची करून आणा पोरगी मराठवाड्यात, तर पोरग ओपनचं, बायको करून आणलेलं ओबीसी, पोरग कोणाचं ओबीसी का ओपनचं. आमची जातच कळा ना, मेळ लागा ना आम्हाला म्हणतात. एक तिथं पोरी भेटा टुक्कन मोडतोय, इकून तिकून आम्ही लफडे कुठाने करून जमितो. पोरगी ओबीसीची, पोरग ओपनचं, तिकडची इकडची पोरगी तिकडे देवा, तिकडे बाप ओबीसीचा, माय ओपन, पोरग ओबीसी. ए चला लक्षात, आमच्या काळात काय लफडे कुठून ठुले हो तुम्ही? हे चुकीचं नाही, तुम्ही जुनं काढूच नका. आमचं म्हणणं आहे 58 लाख नोंदी सापडल्यात, शिंदे समितीनं त्या शोधल्यात, लय मोठं कार्य केलंय त्यांनी. त्याचे प्रमाणपत्र देऊन आमच्या व्हॅलिडिटी द्या. 10 महिने झालं घासा कोरडा केलाय मी. 58 लाखापैकी आपल्या रेकॉर्डर जर मी पाठवून दिलं की त्याच्यात किती लाख लोकांना व्हॅलिडिटी मिळाल्या, मग काय नाही, आम्ही आमचा फोन करतो. नाही आपल्याला देतो, आपण व्हेरीफाय करून घ्या. नाही, आम्ही फोन करतो 58 लाख लोकांना, तुमची बरोबर. नोंद निघाली, म्हणजे- प्रमाणपत्र निघालं का, व्हॅलिडिटी झाली का, हा, असं करतो ना. ते आम्हाला रेकॉर्ड द्या. त्याच्याबद्दल मान्य. हैदराबाद गॅझेट नुसार एक सुद्धा प्रमाणपत्र दिलं नाही असं आमचं म्हणणं आहे. पण आयुक्त साहेबाचं मागच्या म्हणणं आहे की आम्ही 308 दिले. आणि जे 61,000 तुम्ही म्हणताय ही आमची पूर्वीची नोंद आहे, जी सापडलेली शिंदे समिती, तिच्यातच फक्त वरच्याकडे तुम्ही नाव टाकले हैदराबाद गॅझेट प्रमाणे, म्हणजे आमचीच नोंद आम्ही सापडली आणि तुम्ही त्या हैदराबाद गॅझेटला जोडू. आपण ते व्हेरीफाय पाठवून तुम्हाला यादी हा. यादी पाठवून व्हेरीफाय करून घ्या. नंबर 1 नाही पहिला म्हणजे सरळ 58 तुम्हाला- लाखाचं बायफर्केशन पण तुम्हाला जिल्हा नाही देतो. ते झालं 58 लाख, ती विषय सोडून दिला आपण. आता आपण दुसऱ्या विषयात आलो होता हैदराबादच्या. हैदराबादला तुम्ही काय करा, 90 आणि 1994चा जी GR काढले त्याची नियमावली लावा, कारण आमच्याकडं पुरावा आहे. पुरावा असलं तर देऊच आपण काय तर मग हैदराबाद गॅझेट पुरावा आहे ना आधार तुम्हाला. आपण त्या याच्याप्रमाणे देतो आपण कारवाई. मान्य न्यायालय आमचं उडील कसं काय? हैदराबाद याच्याप्रमाणे पडलं आपण कारवाई करतो त्याला. नाही ना साहेब, एक बी निघत नाही म्हणतो तर. आता त्याला कशी घेतो म्हणून मी आपलं काय एक म्हणतो, पण निघत नाही म्हणतो हे तर. आजचं उदाहरण करण्यासाठी दिलंय. असे काही भानगडी गावात पातळी सुरू असतील. तुम्ही स्वतः पण मागच्या वेळी धाराशिवला बरं, आता गेलो. तुम्हाला साताऱ्याचं विचारलं, ते झाले 2 विषय, ते झाले 2 पेंटिंगच पडले. ते झाले, रिझल्ट काही निघाला नाही. आता साताऱ्याचा विषय होता, तुम्ही म्हणले कोर्टात जाईल. म्हणजे आता लेखी दस्तावेज सातारा संस्थांचा, कोल्हापूर संस्थांचा लेखी दस्तावेज, ज्या राजश्री छत्रपती शाहूराजांनी सगळ्या दुनियाला आरक्षण दिलं, ते जर मान्य न्यायाला टिकत नाही म्हणल्यावर. आणि त्यावेळेस कसं इतकं वातावरण असं हे नव्हतं ना, ते ज्याच्यामध्ये नाही, ते आमच्या हातात होतं. नव्हता. आम्ही मोठ्या मनाचे होतो, वातावरण झालं असतं ना, यांना दिल्यावर आम्ही विरोध केला असता ना. पण आम्हाला काय माहिती पुढे चालून इतकी उलट्या काळजाची निघतील म्हणून, आमच्या लेकराला विरोध करते म्हणून. नाही आम्ही म्हणलो असतो ही बसतच नाही जात, ही जात बसत नाही, ही जात बसत नाही, ही बस आम्ही दाखवून दिलं असतं. पण आम्हाला नाही वाटलं हो इतके उलटे काळजाची होतील हे नंतर, म्हणून आम्ही मराठ्यांनी विरोध नाही केला त्या काळात. हे तुम्हाला मान्य केलं पाहिजे. हैदराबाद गॅजेटचं एवढं विरोध झाला, सर्व झाला, ए मागचा आडा बंद करा. चर्चा झालं झालं. आपण त्याला स्थगिती दिली का? विना त्रासाचं झालं का आपल्याला सुरू? ठीक आहे, दाखले मिळण्याची प्रक्रिया थोडी मंदावली किंवा मिळत नाही, एक भाग झाला. पण त्याला जर स्टेज मिळाला असता आपण सगळे थांबलं असतं. सगळ्या प्रक्रिया थांबवलेल्या आहेत आपल्याला. म्हणून सातारा गॅजेट त्यासाठी आम्ही विचारपूर्वक विधिवा न्याय बघायची बोललो. ते म्हटले पण आता शेवटी कायदा तज्ञाचं मत घेऊन जर आपण जर नाही वागलो
उद्या जर काही झालं ते सांगणार आम्ही तुम्हाला बोललो होतो. साहेब केलं आमच्याबद्दलच कोर्टात जात आहे आणि 94च्या बद्दल जात नाही म्हणजे हे दुटप्पीपणा त्या अधिकारी तरी कोण आहे तुम्हाला सांगणारा आम्हाला माहित नाही. चौऱ्याण्णव बोलत नाही मी साताऱ्यात बोलतो. हा साताऱ्याच बोलतो आम्ही सुद्धा आमच्याजवळ पुरावा आहे त्यांना कोणचा आधार जोडलाय जी आर काढताना कोणताच नाही. तुम्ही इकडे देण द्या तुम्हाला तिकडे बोलायला लागतं मग मीडिया तिथून गेल्यावर कसं काय आरक्षण आहे तुम्हाला शिकित आरक्षण मी सध्या आहे. तुम्हाला काहीच आरक्षणच माहिती तुम्हाला आकडे माहिती टप्पो आकडे ते आकडे नाही हे शिकाय गरीबाचा आशीर्वादला डेंजर असतो येऊ ही सत्य परिस्थिती आमच्याजवळ पुरावे तरी आमच्या कोर्टात जातं वय आणि यांच्याजवळ पुरावे नसून कोर्टात त्या कोण तुम्हाला शिकित होईल त्याला म्हणते 94चं 89चं नाही करतात एका आद्य देशावरती आरक्षण टिकून एका आद्य देशावरती 94 89चं बोलतोय मी आता मंडल कमिशनचं आद्य देशावरती आरक्षण टिकलेले ते आद्य देशावरती आरक्षण टिकत नसतं तो रूल नाही घटनेचे कलम वाचमा ना काय बोलत ते मीडियात निर्णय झाल्यानंतर कोणी कोर्टात कंटेस्ट नाही करत. त्यावेळी त्या लोकांनी कंटेस्ट करत नाही गेल्यामुळे विखे पाटील साहेब आम्ही सांगितलं तुम्हाला आता आम्ही चांगले लोक आहेत नाही इतके नियत खराब नव्हती आता बी नाही 94ला आपण काय अडचण नसते. अहो मी म्हणतो आता बी चॅलेंज करता येतं तरी करीत नाहीत गरीबाच्या ओबीसीच्या लेकरांनी काय केलं म्हणून करीनात आम्ही संस्कारातच वाढलो आता बी सांगतो तुम्हाला आता चॅलेंज होतो 94चा जी आर आणि मंडलचा सुद्धा 1990चा सुद्धा देऊ पण आम्ही इतके घाण संस्काराचे नाहीत गरीबाच्या लेकरांनी काय केलं ओबीसीच्या लेकरा बाळात वाटलो करायचंय म्हणून आम्ही करीत नाही एका धडाक्यात जाते 94चं बी आणि 90चं सुद्धा कारण ते आद्य देशावर जिवंत आहे कोर्टाची मान्यता नाहीये त्याला सुप्रीम कोर्टाची आद्य देशावरती देशातलं आरक्षण काढताच येत नाही जाहीरपणे वाटतं मी करतोय ना तुम्हाला कोण करा म्हणतोय मी आहे ते मी जर तुम्हाला सांगितलं नाही तर शिकणार आता हे नवीन आरक्षण शिकायचे समजा नवीन विद्यार्थी आता तुमच्या सपाट्यात आला हे नवीन विद्यार्थी इकडून त्याला कोपरा लुटी देत तिकडून लुटी देत ते बी लुटी देत खरं बोलायला गेलं की कोपर खेळा सुरुवात आहे काय बोललेत नुसते इथं आले आंतरवले जाऊन मराठ्याला आरक्षण मिळून द्या म्हणले थांबरे इथं आले तर मराठ्याला आरक्षण द्या मिळून दिले लगेच त्यांच्या मागे लागले का तुमचं कोण बोललं की मग गोड लागतो मग लय चांगला आहे मराठ्याचा आणि उचित मराठ्याच्या पोरा कोण बोललं की काल लगेच तुम्हाला उकळ्या फुटत नंतर बरेच नाही तुमचे नाही का बोलत एक बोलला समजा जाऊ द्या मराठ्याकडून एक बोलला पटन नाही पटन यांचं मग तुमचं मग पटन नाही पटन तुम्ही दोघं निघून जाताना आता मी उपोषणाला बसायचं तर बसनच ते पुढे जे व्हायचं ते होईल एक माणूस मराठ्याकडून बोलला कारण मिरच्या लागल्या इतके दिवस ओबीसीचं काम नाही केलं का त्यांनी कमी उपकार फेडता लगेच एखाद्या जरी ओबीसीचं काम केलं असेल ना आयुष्यात नाही केलं आता 42 जाती घातल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी कमी विरोध केला यांनी अरे मग आलेत ना मराठ्याकडे काय म्हणतात फक्त मराठ्याला त्या लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे मी देवेंद्र फडणवीस साहेबाला समजून सांगतो विखे पाटलाला समजून सांगतो दोघा तिघाचा काही गैरसमज असेल तर काढतो उदय सामंतला समजून सांगतो एवढंच बोलला तुम्ही एवढा कमजोर समजत हवे ते बी बोलणे काय ते बी गेलेलं आहे ते बी लय मागा लागल आई उगा राजकीय पक्षाचं पद प्रतिष्ठित म्हणून जाऊन द्यावा बोलत कारण आम्ही दोघांनी फाईट केलेली ना आम्ही एकदा कुस्ती केलेली दोघांनी ते मला एकदा बोलत मी 25 बाऱ्या धुवूनच काढलं तसं त्यांना बोलतात काय मागितलं त्यांनी लेकराला आरक्षण द्या म्हणलंय फक्त काय म्हणलं दुसरं तर एवढे लगे बोलायला लागले आणि एवढं टार्गेटच करायला लागले म्हणजे यांना गठुडं भरून द्या मग लय मजा लागली मराठीला द्या म्हणलं की लागलेच नेत्याच माग विख्यात असला लाडा असला आमकात असला काय चावतो तुम्हाला पाटील आपण पण टीकेला बी घालत नाही आपण आपली भूमिका प्रामाणिक आहे कोण आपल्या शिवाय देऊ त्यांना आपला उद्धार करून काही जर मी थोडं घाबरतो आपण त्यांच्या उद्धाराला पण आमचं म्हणणं आहे आपण आमच्या बरोबर आम्हाला काय चिंता आहे साहेब कोणी आम्हाला टीका करून विखे पाटील साहेब मी भांडतोय म्हणजे फक्त समाजामुळे तुम्हाला भांडतोय वैर नाही हे पण तेवढंच खरं व्यक्त काय माझं आम्हाला पण लागतं ना का लागतं समाजाकरता किती माणूस इथं आला तुम्ही इतकं बोलण्यात हरकत नाही हे बी उदय सामंत साहेबाला बोलले विनाकारण यांनी त्यांना ठोकले मग त्यांनी यांना बोललं आम्हाला लागणारच ना आमच्या माणसाला बोललं का तुमचे इतके नेते बोलले हा ओबीसीचे विखे पाटील साहेब कागदाकडे नका बघू इतके बोलले नाही इतके ते बोललेत माझा मराठ्याचा एक तरी नेता म्हणला का ओबीसीच्या नेत्याला बोलू नको म्हणून का रे मग आमच्या लोक बोलायला जातात तुम्ही का अडीचा सुरुवातीला ती भूमिका मांडली आपल्या आठवत असेल ज्या ओबीसीला आरक्षण मिळालं कोणी मराठा विरोध नाही केला ना बरोबर बोला नाही आता मराठा समाजासाठी जेव्हा मागतो तेव्हा तुम्ही काय विरोध करता माझी भूमिका नाही, आता पहिली भेटायला आले ना तुम्ही दोघं आता लगेच सुरू होणार कोण भेटायला गेले आणि ती अय्यालकर सभा घ्यायला जाते जमतं का तेव्हा मराठ्याचा एक बी आमदार एक बी मंत्री म्हणला नाही तुम्ही सरकारमध्ये आहेत संविधानाच्या पदावर आहेत तुम्ही कोणाच्या सभेला जाऊ नका एकही मराठ्याचा आमदार खासदार नेता म्हणला नाही का
जाते तर जाऊ द्या, गरीबाच्या लेकरासाठी जातात असे मराठ्यांचे आमदार मंत्री म्हणतात. आणि आज आमचे मंत्री आमदार भेटायला आले, संविधानाच्या पदावर बसलेले असताना जातात तिकडे. मग कुठं जातो, कुठं जातो रे बोचे? तुमचे गेलेलं आमच्या लोकांनी नाडिलं. तुमच्या लेकरात आमच्या लेकरात कम फरक करता. आमचे मराठ्यांचे नेते खासदार आमदार डायरेक्ट म्हणतात ओबीसीच्या लेकराचं कल्याण होऊ दे. तसंच आम्ही बी आंदोलक असून म्हणतो होऊ दे ओबीसीच्या लेकराचं कल्याण. अरे तुम्ही नेते आहेत ना रे, तुम्ही कमीत कमी म्हणा ना त्या मराठ्याच्या लेकरांचं कल्याण होऊ द्या. त्यांचे गॅजेट आहेत, यांना 67 दिलंय आरक्षण, त्याच्यानंतर 89 दिलंय आणि 94 दिलंय एका GR वर. आमचे 150 वर्षाचे गॅजेट आहेत, 150 वर्षाचे. तरी आमचं कोर्टात चॅलेंज होतं, मला नाही मान्य. मला 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र पाहिजेत, गॅजेटनुसार प्रमाणपत्र सुरू पाहिजेत. हे तुमचं मग दोघांचं भांडण. मला 17 संस्थांचा GR पाहिजे. केसेस मागे घ्या, लेखी दिलेले, लेखीचं दाखवतो. 17 संस्थांच्या मध्ये उद्या आपलं अडकलं होतं हैदराबादचं सुद्धा, काय करा तुम्ही? 54चा अडका मग नाही तसंच होईल मग, होय ना? बरोबर आहे, 54चा अडका. हे बाकीचे ना चर्चेला आलेले माणसं हे पाहुणे असते, त्यांचं पण अडकण ना. असं कसं म्हणजे त्यांना एका वेळेवर दिलेलं चालतं. आमचा विरोध नाही बाबा, तुम्ही आमच्या लेकराला विरोध करा एवढंच म्हणणं आहे आमचं. गौरवच्या नंतर बऱ्याच घटना दुरुस्त झाल्या आहेत. ते घटना दुरुस्तीचे कायद्याचं पुढे जवळ शेवटी मग तो जो निर्णय झाला 51% पर्यंतचा, त्याच्यामध्ये बसून गेले. आता आपल्याला त्या घटनेची याची काय त्या न्यायमूर्ती याची केस होती आरक्षण कोण चालू सांगतोय 52% आरक्षण द्या म्हणून. सुप्रीम कोर्टाने मान्य केलं. कोणचा राईट आहे दाखवा मला. इंदिरा साहनी 52%ला इंदिरा साहनी 50% म्हणतं इंदिरा साहनी जजमेंट. 51% इंदिरा साहनी केसमध्ये काही राज्यांनी प्रयत्न करून पाहिलं, सुप्रीम कोर्ट सॅक डाऊन केलं. इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतंय 50%ची मर्यादा ओलांडायची नाही म्हणून आमचं 16% गेलं. 52% कसं काय मग? 52% कसं काय मग? नाही आपण मध्ये आता EWS EWS भारत सरकारने 10% वाढून त्याच्यामध्ये आपल्या काही लोकांना संधी मिळून गेली EWS मध्ये भारत सरकारच्या EWS प्रमाणे. पण माझा मुद्दा काय आहे की इंदिरा साहनीच्या जजमेंटमुळे आपल्याला इतकं बंधन आलेलं आहे, परंतु आता त्यासाठी घटना दुरुस्ती करायची, काय करायची. तुम्ही 17 संस्थांचा GR काढा, तुम्ही ते GR काढा, कारण आम्हाला आधार आहे. बिना आधाराचे GR काढता येत नाहीत. की महाराष्ट्रात देशात पहिला GR आहे मराठ्यांचा का आधार घेऊन आहे. हैदराबादचा काढलेला तुम्ही यांचा एक प्रश्न होता बोलता बोलता हे सांगतो. पण मी तुम्हाला आणि फडणवीस साहेबाला श्रेय दिलं नाही गॅजेटचं, संपला विषय. कारण ते मी ज्याचा त्याचा सन्मानच करतो त्याचा. त्यांनी काढलं नाही दिल्यावर मग त्यांना नको जापू, तर कोणाला जापू. आता विषय इकडे आला पुन्हा की आमचे GR आधाराशिवाय निघले नाहीत. आणि कायदा सांगतो आधाराशिवाय कोणताही GR काढता येत नाही. मग आम्हाला आता 17 संस्थांचा आधार आहे, तुम्ही GR काढा. हैदराबादचा गॅजेटनुसार तुम्ही किंवा आधार घेऊन काढलेला. मान्य न्यायालय ते चॅलेंज करू शकत नाही, काढून टाकू शकत नाही आधार असून. जर आधार नसलेल्याला काढला जातोय, मग ज्याला आधार नाही ते सुद्धा काढले मान्य न्यायालयाला काढावं लागतं, मग काढावं लागतं. हैदराबादचा जो GR काढला तो टिकण्यासाठी इतका मी त्यासाठी श्रम घेतले, म्हणून आपण उच्च न्यायालयामध्ये आणि संसदेमध्ये टिकलं. म्हणजे आपल्याला मी आता काही सगळ्या गोष्टी सांगण्यासारख्या नाही ओपनपणे, पण त्यात आपण जर आता सातारा गॅजेट काही करायला गेलो ना, तर मी आपण म्हणतात मी तपासून पाहतो भरपूर शाळेमध्ये की सातारा गॅजेटचं जे आणखी पाहिजे आपल्या ॲडव्होकेट जनरलचं, अटॉर्नी जनरलचं बदलू आपण दिल्लीच्या भारत सरकारच्या, की याचं काही आपल्या दिल्लीच्या याच्यामध्ये आपण अटॉर्नी जनरल उभं केलं होतं. त्याच्या त्याच्या एकमेकांवर परिणाम होत असेल तर करू आपण सातारा गॅजेट सुद्धा, काय अडचण नाही. त्याचं आपण फर्म नाही काढणार असं नाही आहे. तर ज्याच्यावर तो ओव्हर ह्या GRमुळे त्या GR परिणाम होत असेल तो बघू ना. सरकार पण यामध्ये म्हणजे मुख्यमंत्री म्हटलं आपण काढू, फक्त एक कायद्याचे कुठं जर त्याला ज्याच्यामुळे त्याला स्टे मिळाला पुढे सरकार दाखवू देणार की तुम्ही पाहिलं नाही. आम्ही कायद्यातच सांगतो ना साहेब, आधार असल्याशिवाय कुठल्याच गोष्टीचा GR काढता येत नाही. आधार असल्याशिवाय, राष्ट्रीय असल्याशिवाय तलाठी फेर ओढू शकत नाही, मंडल अधिकारी चलन तहसीलदाराकडे पाठवू शकत नाही. बरोबर तुमचं म्हणणं. तसं आधार असल्याशिवाय काढू नका म्हणत नाहीत आम्ही. 17 ओपिनियन घ्या ना साहेब, ॲडव्होकेट जनरलचं आपण घेतो ओपिनियन. EGच म्हणणं तसं होतं. आम्ही काय केलं म्हणतो EGच्या बरोबर सिनियर काउन्सिल ओपिनियन घेतो. कॉन्स्टिट्यूशन लॉयर जे सुप्रीम कोर्टामध्ये बिना आधारचा कसा टिकला म्हणा EG साहेबाला. आपण त्यांना घ्यायला लावतो. हे बी बोला ना, EG साहेबाला म्हणा 94चा कसा टिकला. 1994 GR आधार नसून आपण 17 यांचे जे विषय आहेत ना
94 पासून 89 पासून 94 पासून यांचं एक त्याच्याकडनं लेखी घ्या, त्याच्यावरती एक ओपिनियन मागू एजीसी. काय आहे, आता ते जे काही म्हणतात ते 94 पर्यंत करा, वेगळ्या मुद्द्याचा मुद्दा आपला तो. पण प्रश्न सातारा गॅजेटचा मुद्दा जो आहे तो फक्त एवढे 4-5 दिवसाचा सिंगल काउन्सिल जोपर्यंत याला नियमावली ती लावल्याशिवाय आम्हाला प्रमाणपत्र व्हॅलिडिटी मिळणार नाही साहेब. तुम्हाला आत्ताच सांगतो, ती नियमावली तुम्हाला 2001 ची, 2000 कायद्याची, 2012च्या नुसार ती लावावीच लागणार आहे, तरच ते प्रमाणपत्र निघणार आहे, तरच ती व्हॅलिडिटी होणार आहे. नाही तर ते होत नाही, असं होत नाही. ती तुम्हाला 1921ची जनगणना त्याला लावू नये, 31ची लावू नये, 1800 पासूनच्या जे जनगणना झाल्या त्याही लावू नयेत. कारण जनगणनेत सुद्धा खूप मोठा डाटा आहे. आम्ही शिंदे साहेबाला सांगितलं होतं, हे न्यायमूर्ती साहेबाला त्याच वेळेस. पण त्यावेळी आपल्या सूचना आपली जर झाल्यानंतर दिल्लीचा जो नॅशनल आर्किव्ह आहे त्याच्यामध्ये सगळ्या देशाचा डाटा असतो. नॅशनल आर्किव्ह मध्ये जाऊन सुद्धा डाटा सोर्स केला, कोणत्या नोंदी आहेत, काय आहेत. म्हणजे आपल्या सरकारकडे नोंदी असं नाही, पण काही स्वातंत्र्यापूर्वीच्या काही नोंदी आहे, स्वातंत्र्यानंतरचा काही डाटा आहे. नॅशनल आर्किव्ह म्हणून जे भारत सरकारचं ज्याच्यामध्ये सगळ्या देशाचा सगळ्या प्रकारचा डाटा बुडवत आहे, फक्त शिंदे साहेब जाऊन त्यातूनच त्यांनी माहिती काढली सगळी. मग डाटा पुरावा असल्यावर काय हरकत आहे जी आर काढून चालवायला, ती प्रमाणपत्र अधिकाऱ्यांना द्यायला. जी आर मध्ये सुलभता आणा ना, ते जी आर मध्ये कमून टाइम लावायला लागले, कशामुळं मराठवाड्यातले टाइम का? हे आता एकच आहे, काय टाइम? बरोबर आहे. ते आजमात संदर्भात काही थोडंसं इश्यू आहे खाली, तो आता आपण सोडू. पण त्याला काही काळ गेला मी मान्य करतो की थोडा कामगिरीमध्ये वेळ गेलेला आहे. 2 गोष्टी आहेत, 58 लाखाचा डाटा आपलं उपलब्ध करून देणं पहिला भाग, आणि या हैदराबाद गॅजेटचे आणखीन अंमलबजावणी करताना किती देणं त्याला एक दुसरा भाग. त्याला थोडा देतच नाहीये ते, जो आपण नाही नाही, देतच नाहीये. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस फोनवर सांगितलंय का नाही? तुम्हाला नाही झालं त्या 2 महिन्यात फक्त मी बोलत नाहीये, नसतं त्याच्या आधी वेळोवेळी सांगितलं की नाही तुम्हाला? वेळोवेळी सांगितलंय की हे करायचं. तुम्ही तुमचे पण तेच रिप्लाय आहे, तर माझे पण तेच आहेत. खाली अधिकारी करत नाहीये. आपण आमदाराला सांगू, आमदाराला पुढे टाइम हे करायला. आमदाराचं मागं मरणाचे लचंड नाही ना. आता ते लचंड त्यांना 29 ला कळत, तवर नाही कळणार त्यांना. 29 ला कळत, आता नाही. आता त्यांच्या मग टाइम बी नाही, आणि काय इतके पॉवर ते अधिकारी त्यांची चलू पण देत नाही. फेब्रुवारी 2026 फडणवीस साहेबांनी जर सूचना दिल्या, हैदराबाद गॅजेट प्रमाणे मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे त्यांचं गॅजेट आहे, 2,56,000 संभाजीनगर जिल्ह्यात आहेत मराठे. ज्याच्याकडे 67चा फासरा निघल त्याला प्रमाणपत्र देऊन टाका. सणासण वाटप सुरू होईल. खासर पत्रका पण धरलं ते पुढे येते, पण त्या नोंदी खासरा पत्रकामध्ये कसे आहे की त्या नंबर आहेत. फडणवीस साहेबांनी जर सांगितलं मराठवाड्यातल्या मराठ्यांचं हैदराबादचं गॅजेटियर आहे, संख्या आहेत त्यांच्या, मराठवाड्यातल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरू करा, तर उद्या सकाळी लाईन लावा. सीएम साहेबांच्या समोर जे काही आजचे प्रश्न आहेत जे त्याला गती द्यायची गरज आहे, काही थांबले, काही त्याच्यामध्ये अनुलिखित झाल्या, तर का इतक्या निवडणुका झाल्या मधल्या काळामध्ये तुमचा जाऊन गेले जातात. पण आता मार्ग लावतो कधी कामाच्या आपण पावड्या पावड्याच्या बाजू नाही मला वाटलं आता म्हणजे 4-5 कप चहा झाला असतं. काय पाटील, 1 कप चहा आधी बोलता बोलता तुमचं मीडिया संघात सुरू होतं बोलणं. तुम्ही चहा पाहिजे, प्यावा का मीडिया? गंगाधर फोन उचलत नाही, तक्रार आहे माझी, फोन उचलत नाही माझा. गंगाधर तुम्ही सारखं ना त्याला कोणी म्हणून घेतलं काही नाही का? फोनच उचलायचा बंद झाला. इथं गाबाळावरले देणे लोकांचं, काही बोललं नाही बोललं तरी म्हणते गाबाळ आणलं. इथं गाबाळ द्यायला कोण कुणाला मोकळं आहे कुणाला माहिती. आपलंच कमायचं पड आहे सगळ्याला, कोण देत आहे कुणाला? कुठे घ्या, पण ते आता क्लिअर करा आधी इथंच. नाही, आता आपण जी किती मागणी दिवसात लागणार आहे केल्याप्रमाणे तुम्हाला? संध्याकाळी त्या आयुक्तापूर बसतो बसा तुम्ही जाऊन बसा ना, आम्हाला निरोप द्या. देतो आपण. हा, निरोप आहे का नाही? जे आहे ते खरं. तुम्ही फसू नका, मी फसत नाही. तुम्हाला समाजाच्या मला डोळ्यावर आणायचं नाही, मला यायचं नाही, कारण मला माझ्या आंदोलनाच्या भूमिकेवर राहू द्या. तुम्ही नसता चर्चा करा पक्की, मगच सांगा. जर तुमच्यामुळे असं म्हणायला होईल, ऐका ना, आता तुमच्यामुळे असं म्हणायला होईल की आंदोलन पण मोडलं आणि दिलं पण काही नाही समाजाला,
पाटील आपली फसवणूक होणार नाही तर आता मी मागण्या नोंदवून घेतल्या तो चर्चा करतो आणि आपल्याशी बोलतो परत. है ना? काय हरकत नाही. चला चल काय काय नसतं. चलो सांगितलं ना सांगितलं. मित्रांनो, तुम्ही ऐकली ना संपूर्ण पत्रकार परिषद. तर नक्कीच अंतरवली सराटीतून WH न्यूज जे आहे पूर्ण अपडेट तुम्हाला दाखवणार आहे. तर नक्कीच तुम्ही आजच WH न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करा. आणि विशेष करून जे आहे WH न्यूजला तुम्ही जे आहे आर्थिक मदत करा. आम्ही QR कोडसुद्धा दिला आहे आणि आमचा नंबरसुद्धा त्यावर दिलेला आहे. तर नक्कीच आमची स्वतंत्र पत्रकारिता मजबूत करण्यासाठी आणि मराठा आंदोलनाची आवाज बनण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला आर्थिक मदतसुद्धा करा. बघत राहा WH न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.